सुरू करूया. जय बाबा. अवतार मेहर बाबान की जय. अवतार मेहर बाबान की जय. अवतार मेहर बाबान की जय. प्रियतम मेहर प्रभू, प्लीज आमच्यामध्ये उपस्थित होऊन आम्हा सगळ्यांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद घेऊन आम्हा सगळ्यांचं आपण मार्गदर्शन करावं, ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा धामा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबान की जय. अवतार मेहर बाबान की जय. अवतार मेहर बाबान की जय. सगळ्यांना जय बाबा. मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख आणि संदेश ह्याच्यामध्ये भाग 2 मध्ये आपण साधकाची लक्षणे हे प्रकरण होतं आणि त्याचे 4 भाग आहेत. 3 भाग आपले संपले आणि 4था भाग आपण सुरू केला होता, की जो सुंदर, खूपच छान, महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये श्रद्धेबद्दल सगळं बाबांनी सांगितलेलं आहे. तर त्यातलं थोडीशी 1-2 पानं आपली राहिलेली आहेत, ती आपण पूर्ण करू. आणि दुसरा पुढचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे अवतार, तो आपण सुरू करूया हा झाल्यानंतर. आणि ह्याच्यामध्ये श्रद्धेमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होत्या की काही गोष्टी त्या उदाहरणाद्वारेच चांगल्या समजू शकतात. तर गेल्या वेळेला ॲक्च्युली मी रिक्वेस्ट केली होती चित्तरंजन गांगडे सरांना की जय बाबा गांगडे सर, की बाबा प्रेमींच्या आणि अशा काही त्या प्रसंगाला अनुरूप अशा तुम्हाला आठवणी येतील तर शॉर्टमध्ये अशा काही गोष्टी सांगाल म्हणून. तर गांगडे सर आपल्यामध्ये आहेच. जय बाबा. तर श्रद्धा प्रकरण संपल्यानंतर थोडंसं ते पण आपल्याला त्या रिलेशनमध्ये बाबांच्या काही घटना त्यांनी नोट डाऊन केलेल्या आहेत, तर ते सांगतील आपल्याला. आणि मग आपण अवतार प्रकरणाला सुरुवात करूया. जय बाबा. गेल्या वेळेला खूपच सगळे रंगून गेले होते हे श्रद्धेमध्ये. त्यातलं एक शेवटचा पॅरेग्राफ मी सगळ्यांसाठी परत वाचते आणि मग आपण पुढे वाचनाला सुरुवात करूया, की श्रद्धा कशी असते, त्याचं ज्याची जेवढी तयारी त्याला तेवढा कसा तो श्रद्धेचा भाग मिळतो. आणि आत्मश्रद्धा काय, की आधी जीवनावर श्रद्धेचे 3 प्रकार बाबांनी सांगितले, की जीवनावर श्रद्धा पाहिजे, आत्मश्रद्धा पाहिजे आणि गुरुवरची श्रद्धा, असे 3 प्रकार सांगितले होते. आणि हे तिन्ही एकमेकाशी कसे निगडीत आहे ते आपण बघितलं होतं, की जीवनावरती श्रद्धा असेल तर त्या तत्वांवर श्रद्धा होते आणि मग जीवन हे जग आहे तसं स्वीकारून आपण त्या जगाची निस्वार्थ सेवा करून पुढे आपला आध्यात्मिक प्रगती करू शकतो. आणि आत्मश्रद्धाचं महत्त्व काय आहे, आत्मविश्वासाचं महत्त्व काय आहे, हे आपण आत्तापर्यंत बघितलं. आता पुढे गुरुवरची श्रद्धा हा शेवटचा पॅरेग्राफ होता, तर तो एकदा मी रिपीट करते आणि मग आपण पुढे जाऊया. ह्यात एक्सप्लेन करणार नाही कारण ते मागच्या वेळी करून झालेलं आहे. अनेक प्रकारची विघ्ने, संकटे, दुर्बलता, नालायकी व विफलता यांचा वर्षाव होत असतानाही गुरुनिष्ठेमुळे आत्मविश्वास आणि जीवनावरील श्रद्धा यांचा परिपोष होतो, म्हणजे वाढ होते. व हेच गुरुवरील श्रद्धेचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. गुरुवरच्या श्रद्धेचं महत्त्व बघताना गुरुश्रद्धामधनं ज्या बाकी आहेत आत्मश्रद्धा, आत्मविश्वास, जीवनावरील श्रद्धा, ह्या कशा बळकट होतात किंवा मिळतात. म्हणजे आत्मश्रद्धा, आत्मविश्वास आणि जीवनावरची श्रद्धा, शेवटी या तिन्हीचा पाया हा दुसऱ्या भाषेत म्हणायचं तर गुरुश्रद्धा आहे.
असं म्हणू शकतो आपण एक प्रकारे. गुरुवरील श्रद्धेचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. स्वतःमध्ये आणि बऱ्याचशा इतरांमध्ये जीवन दूषित, मर्यादित व विकृत स्थितीमध्ये असल्याचे मनुष्य पाहतो. पण गुरुमध्ये प्रतीत होणारे जीवन अविकृत, शुद्ध आणि अंतर्हित असल्याचे तो जाणतो. आपला स्वतःचाच आदर्श सद्गुरूमध्ये मूर्तरूप झाला असल्याचे तो पाहतो. स्वतःमधील गूढतम आत्मदेव ज्या ध्येयाकरता तळमळत असतो ते सर्व सद्गुरूमध्ये प्राप्त झालेले असते. सध्या स्वतःमध्ये सुप्त आणि असिद्ध अवस्थेत असणारी, परंतु भविष्य काळात त्यास खास साध्य होणारी अशी श्रेष्ठतम अवस्था तो सद्गुरूमध्ये पाहतो. व यामुळे गुरुवरील श्रद्धा ही साधकाला स्वतःमधील प्रच्छन्न ईश्वरत्व जागृत व सिद्ध करण्याकरता सर्वश्रेष्ठ प्रेरक शक्ती बनते. म्हणजे शेवटी सगळ्यांचं अंतिम ध्येय काय आहे? ईश्वरी साक्षात्कार प्राप्त करणं. त्यासाठी ईश्वराशी मिलन होण्यासाठी जी तळमळ त्याची चाललेली असते आणि त्या तळमळीनंतर त्याला हे कळतं की मला जे साध्य करायचं आहे ते सगळं गुरुमध्ये ऑलरेडी आहे. गुरुला तो साक्षात्कार झालेला आहे, त्याचं ईश्वराशी मिलन झालेलं आहे, त्याने ईश्वराला प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि त्यामुळे असा गुरु ही त्याची प्रेरक शक्ती बनते की जे ईश्वरत्व त्याला स्वतःला प्राप्त करायचंय ते मिळवून देण्यासाठी तो गुरु ही त्या साधकाची प्रेरक शक्ती बनतो. म्हणून त्या गुरुवरची श्रद्धा महत्त्वाची आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे श्रद्धा व विवेचनात्मक विचार. म्हणजे श्रद्धा आहे तर ती अंधश्रद्धा पाहिजे का? नाही. ती डोळस असली, त्याच्यामधून विचाराचा भाग त्याच्यामध्ये असला तर तो कसा असू शकतो याबद्दल सगळं बाबांनी या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. खरी श्रद्धा ही आत्म्यास येणाऱ्या गूढतर अनुभवावर व विशुद्ध अंतःप्रज्ञेच्या निर्दोष निर्णयावर अधिष्ठित असते. जरा प्लीज माईक बंद कराल का? आपला खूप डिस्टर्बन्स येतोय. माईक चालू आहे कुणाचा तरी, प्लीज बंद करून घ्याल. खरी श्रद्धा ही आत्म्यास जे गूढ असे अनुभव येतात त्या अनुभवावर आधारलेली असते आणि विशुद्ध अंतःप्रज्ञा हृदयापासून त्याच्या हृदयाला हे पटलेलं असतं आणि ती अशी उत्स्फूर्त जी असते आणि त्या अंतःप्रज्ञेच्या आधारावर, त्या पायावरती जी श्रद्धा असते ती निर्दोष असते, स्थिर असते, ठाम असते, प्रखर असते. अंतःप्रज्ञेच्या निर्दोष अंतःप्रज्ञेपासून येणारी जी निश्चितता असते ती निर्दोष असणार आहे, ती ठाम असणार आहे आणि अशा निर्दोष निर्णयावर ती आधारलेली श्रद्धा असते. अशी श्रद्धा विवेचनात्मक विचाराला विरोधक नसते. म्हणजे त्याचं साधक बाधक विवेचन करायचं नाही, विचार करायचा नाही, अशा प्रकारची ती श्रद्धा नसते. ती कधीच म्हणत नाही की काही प्रश्न विचारले तर मग का विचारले, असे प्रश्न का उद्भवले, ह्या सगळ्याला अशा श्रद्धेचा विरोध नसतो. कारण ती जिथे अंधश्रद्धा असते तिथे मग ते म्हणणार की अशा प्रकारचं तुम्ही का विरोध करता किंवा अशा प्रकारचे प्रश्न का तुम्हाला उद्भवतात. पण जी अंतःप्रज्ञेच्या आधारावर आधारलेली, अंतःप्रज्ञेच्या स्फूर्ततेवर, निर्णयावर आधारलेली जी श्रद्धा असते ती ठाम असते, डोळस असते आणि त्याला विवेचन, विचार, बुद्धिपूर्ण घेतलेला निर्णय ह्याचं वावडं नसतं. तर उलट ती त्याचे अचूक मार्गदर्शन करते. विवेचनात्मक विचार, कारण ती अंतर्हृदयापासून आलेली असते, ती ठाम असते आणि मग आपसुकच सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशा ठिकाणी मिळत जातात. विवेचन म्हणजे त्याचा साधक बाधक, प्लस मायनस, उलट सुलट सगळ्या बाजूनी केलेला विचार, विवेचन, त्याच्याबद्दल मांडलेले विचार.
विवेचनात्मक विचाराला म्हणजे क्रिटिसिझम नाही म्हणता येणार, त्याला इथे दिलाय क्रिटिकल रिझन, की त्या सगळ्या पद्धतीने त्याचा विचार सपोज एखादं पुस्तक आहे आणि मग ते समीक्षणातला दिलं जातं, तर समीक्षण कसं केलं जातं, त्या पुस्तकातील सगळ्या विविध अंगावर साधक बाधक चर्चा केली जाते, चांगले काय, त्यातलं कमी काय, दोष काय आहे, अशा पद्धतीने. तर असं जे आहे ते विवेचनात्मक विचाराला जेव्हा विशुद्ध अंतःप्रज्ञेवर म्हणजे प्युअर इंट्युशन आश्रित असलेल्या गंभीर आणि जिवंत श्रद्धेची जोड मिळते, तेव्हा तो विचार रुक्ष, निष्फळ किंवा अर्थहीन न राहता फलदायी, निर्मितीक्षम व सारपूर्ण बनतो. निर्मितीक्षम म्हणजे काय, की त्याच्यातनं निर्माण काय काय होतं, तुमचे त्या गुरुने जे मार्गदर्शक तत्व दिली आहेत त्या तत्वांवरचं तुमचं आचरण, त्यातनं निर्माण झालेली श्रद्धा, त्यातनं निर्माण झालेली तुमची वाटचाल, ह्याला निर्मितीक्षम म्हणता येईल. आणि असं ज्यावेळी नुसतंच विवेचनात्मक किंवा बुद्धीने निर्णय घेतलेला असतो, तो कसा असतो, रुक्ष असतो, निष्फळ असतो, अर्थहीन, रटाळ असतो, कठोर असतो. आणि नुसती अंधश्रद्धा कशी असते, की तिथे विवेकाला, विचाराला जागा नसते, तिथे बऱ्याचदा अविचार होऊ शकतो अंधश्रद्धा असेल तर. पण आता ज्या श्रद्धेबद्दल आपण विचार करत आहोत ती श्रद्धा कशी आहे, विशुद्ध अंतःप्रज्ञेवर ती आधारलेली आहे. आणि विशुद्ध अंतःप्रज्ञेवर आधारलेली असूनही त्या श्रद्धेला विवेचनाची, विचाराची, विवेकाची जोड आहे. आणि त्यामुळे ती श्रद्धा जिवंत होते, गंभीर असूनही जिवंत होते. आणि अशी जी श्रद्धा आहे ती रुक्ष, निष्फळ किंवा अर्थहीन राहत नाही, तर ती फलदायी होते. अशी श्रद्धा ठाम असेल तर जशा प्रकारचं आचरण गुरुला अपेक्षित आहे तसं आचरण करण्याची प्रेरणा मिळते. त्याच्यात माणूस चलबिचल होत नाही. गुरुची आज्ञेचं कुठल्याही मनात शंका किंवा केतू न बाळगता तंतोतंत तसं आज्ञापालन करता येतं, संपूर्ण समर्पण करता येतं. किंवा तो साधक जर जीवनाच्या सामान्य तुमच्या आमच्यासारखा भौतिक जगात जर प्रवास त्याचा चालू असेल, त्या भौतिक दुनियेमध्ये सुद्धा ती सगळी तत्व आचरणात आणण्यासाठी त्याला एक प्रेरणा, आत्मविश्वास मिळतो. आणि अशा पद्धतीचं जर ते वागणं असेल, ती श्रद्धा असेल, तर ती फलदायी, निर्मितीक्षम आणि सारपूर्ण बनते. उलट पक्षी बऱ्याच प्रकारचे भोळे अंधविश्वास हे निर्भय, स्वतंत्र आणि विवेचनात्मक विचाराशिवाय भग्न होऊ शकत नाही. म्हणजे अंधविश्वास, दुसऱ्या भाषेत सांगायचं, दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे अंधविश्वास लगेच भग्न होऊ शकतात. कसे काय, की जरा जरी त्यांना उलट सुलट विवेचन केलं, विचार केला, साधक बाधक चर्चा केली, काही टीकात्मक हे केलं, तर ते लगेच मग हाणा माऱ्या तोडाफोडवर उतरून येतात. मग तिथे ते लगेच भग्न होतात. परंतु त्याबरोबरच हेही खरे आहे की जो विश्वास विशुद्ध अंतःप्रज्ञेवर आधारलेला नसतो, अशाच विश्वासावर विवेचनात्मक विचाराचे या प्रकारचे शुद्धीकरणाचे कार्य होते. पण बाबा हेही म्हणतात की अंधश्रद्धेमध्ये विचार नसतो, परंतु तो नसल्यामुळेच किंबहुना ती अंधश्रद्धा जेव्हा अंतःप्रज्ञेवर आधारलेली नसते, विशुद्ध अंतःप्रज्ञेवर आधारलेली नसते, तेव्हा अशा प्रकारच्या अंधविश्वासावरच पुढचं जे शुद्धीकरण, तो अंधविश्वास शुद्ध करायचा. तर ते शुद्धीकरणाचं कार्य कशाद्वारे होतं, की विवेचनात्मक विचार, साधक बाधक विचार, बुद्धिपूर्ण केलेल्या विचाराचं कार्य अशा प्रकारच्या श्रद्धेवर होऊन पुढे ती अंधश्रद्धा चांगली खरी श्रद्धामध्ये रूपांतरित होऊ शकते. खरी श्रद्धा विशुद्ध अंतःप्रज्ञेवर आश्रित असल्यामुळे तिचा आदेश तर्कशील बुद्धीच्या निर्णयांच्या पलीकडचा असतो. जी खरी श्रद्धा असते तिचा पाया काय आहे,
अंतःप्रज्ञा, ती अंतःप्रज्ञा कशी आहे? विशुद्ध आहे. अशा विशुद्ध अंतःप्रज्ञेवर किंवा इंट्युशनवर जे आतून वाटतं, तुम्हाला त्याचं काही कारण सांगता येणार नाही, फक्त आतून वाटतं. मग अशा ज्या अंतःप्रज्ञेवर ती श्रद्धा अवलंबून असल्यामुळे ही विशुद्ध अंतःप्रज्ञा त्या श्रद्धेचा पाया असल्यामुळे तिथे जे काही निर्णय असतात, जे काही वागणं असतं, ते तसं लॉजिकली तुम्हाला पटणारं नसतं. ते तर्काच्या बुद्धीच्या पलीकडचं असतं, ते अगम्य असतं, अतर्क असतं. अंतःप्रज्ञा प्रेरित श्रद्धा ही सीमित बुद्धीपासून उत्पन्न होत नाही, तर ती अधिक मौलिक असल्यामुळे केवळ बुद्धीची कसरत ही तिची मुस्कटदाबी करू शकत नाही. ही कशी असते अंतःप्रज्ञा? ही हृदयापासून उमटलेली असते, इंट्युशनपासून. ही अंतःप्रज्ञेवर आधारलेली श्रद्धा कशी असते? ती बुद्धीच्या पलीकडची असते, हृदयातून उमटलेली असते. त्यामुळे मर्यादित बुद्धी तिची मुस्कटदाबी, म्हणजे तिला दाबून कितीही बुद्धीने तर्क करायचा प्रयत्न केला, उलटसुलट तिला विचारून गोंधळवायचा प्रयत्न केला, तरी अशी श्रद्धा डगमगत नाही, तिची मुस्कटदाबी होऊ शकत नाही. आणि अशी श्रद्धा मर्यादित बुद्धीतून पण उत्पन्न झालेली नसते. आणि अशी ती मौलिक आहे, अशी ती मूल्यवान श्रद्धा असल्यामुळे ही बुद्धी त्या श्रद्धेची मुस्कटदाबी करू शकत नाही, किंवा बुद्धीची जी कसरत आहे, जे काही बुद्धीचे सगळे खेळ आहेत, त्या खेळांच्या पलीकडे ही श्रद्धा स्वतंत्र आणि प्रभावीरित्या काम करते. परंतु श्रद्धा ही कोणत्याही अवस्थेमध्ये आंधळी असावी किंवा तिचे विवेचनात्मक बुद्धीने परीक्षण करू नये असा याचा अर्थ नाही. बाबा असं नाही सांगत की अंतःप्रज्ञेवर आधारलेली श्रद्धा ही जशी काही विचारायचं आहे का तुम्हाला अमिता? अंतःप्रज्ञेवर आधारलेली श्रद्धा ही जशी उत्कृष्ट आहे, ठाम आहे, याचा अर्थ असा नाही की ती श्रद्धा आंधळी असावी असं बाबा म्हणत नाही. याचा अर्थ असा नाही की तिथे बुद्धीला, विवेचनाला, विचाराला, डिस्कशनला, चर्चेला काही वाव नसावा किंवा नाही असं नाही, की तिथे त्याचं परीक्षण करू नये असं मुळीच नाही. खरी श्रद्धा हा डोळसपणाचा एक प्रकार आहे. जी खरी श्रद्धा असते ती अंतःप्रज्ञेवर आधारलेली असतेच, पण ती डोळस असते. विवेचनाने आणि बुद्धीने सुद्धा तिला स्वीकारलेलं असतं व तिला विवेचनात्मक बुद्धीच्या स्वतंत्र व्यापाराला भिण्याची आवश्यकता नसते. जे काही विवेचन आहे, डिस्कशन आहे, असा जो काही बुद्धीचा स्वतंत्र व्यापार आहे, त्याला ही खरी श्रद्धा जी अंतःप्रज्ञेवर आधारलेली आहे ती दृढ श्रद्धा असते. ती डगमगत नाही आणि बुद्धीच्या कुठल्याही तर्काच्या पलीकडे जाते. ह्याच्यात 2-3 गोष्टी सांगायच्या. म्हणजे जसं प्रार्थना आहे, प्रेमाने केली तर कशी ती छान श्रद्धा पूर्ण होते, आणि रूढी म्हणून केली तर रुक्ष होते, मग कंटाळवाणी होते. आणि आता जे आपण बघितलं की श्रद्धा ही अंतःप्रज्ञेवर आधारलेली असावीच, पण ती डोळस असावी. ह्याचं पटकन माझ्या डोळ्यासमोर उदाहरण येतं. म्हणजे पुन्हा हा दोष मी पत्करून ते उदाहरण सांगेल पटकन, की माझे वडील V.R. बडे पाथर्डीचे त्या काळात, म्हणजे 1947चा काळ तो असेल, 47-48, तेव्हा ते पुण्याला ज्या हॉस्टेलला कॉलेजमध्ये शिकत होते, हॉस्टेलला राहत होते. तिथे LB थाडे त्यांचे रेक्टर होते, आणि तिथे त्यांच्याकडे बाबांचे नेहमी कार्यक्रम व्हायचे, आणि त्याला ते जायचे आणि खूप चर्चा करायचे, खूप वादविवाद. म्हणजे उलट त्यांच्या जे काही शंका आहेत, त्यांना जे काही, कारण थाडेंचे ते दृढ होते. थाडे झालं, गाडेकर काका, गाडेकर म्हणजे रामचंद्र गाडेकर, दिगंबर गाडेकरांचे पिता. तर ह्यांच्याशी मग ते तिथे त्यांनी काही चर्चेला करायची नाही. तुम्ही विद्यार्थी आहेत, तुम्हाला काय अक्कल आहे, असं कधी त्यांनी अप्रोच ठेवला नाही. ती जे काही प्रश्न विचारतील, जे काही शंका विचारतील, त्याचं ते लोक उत्तर द्यायचे. कारण हे लोक, वडील कसे होते की पक्के वारकरी होते, वारकरी पंथात
विठ्ठलाचे परमभक्त फॉर एजेस, युगानुयुग, म्हणजे वर्षानुवर्ष ते असे ते वारकरी पंथातली लोक होती, जिथे ते हाड बाटलं नाही, मांसाहार करायचं नाही, अशा पद्धतीचं. आणि विठ्ठलाशिवाय दुसरा कोणी भक्त, कोणी ईश्वर नाही, ही त्यांची दृढ श्रद्धा असते वारकरी पंथातल्या लोकांची. त्या श्रद्धेवर ते दृढ होते. त्यामुळे कोणी माणूस देव असा आपल्याला कसा बघता येईल, माणसाच्या देहात कसा असेल, असा आपल्यासारखा बोलेल, चालेल, वागेल कसा, असा देव आपल्यात कसा येऊ शकेल, ही त्यांची शंका होती. हे बऱ्याच शंका होत्या. पण ते जात राहिले कार्यक्रमांना. आणि जेव्हा त्यांचं पहिलं दर्शन त्यांना चान्स मिळाला, एकच दिवस न्यू लाईफमधनं बाबा ओल्ड लाईफमध्ये आले होते. आणि आगाखान पॅलेस महाबळेश्वरला 16 ऑक्टोबर 1950ला निवडक लोकांसाठी त्यांनी भेट ठेवली होती, गेट टुगेदरसाठी. आणि त्याच्यामध्ये बाबांच्याच दयेनं असतं सगळं काही होत. वडिलांचा नंबर लागला त्यांना तिथे दर्शन. त्यांना बाबांचं पहिलं दर्शन त्यांचं 16 ऑक्टोबर 1950ला झालं. आणि तिथे बाबांनी आपली जादू केली. आता हे जे विचार होते मनात ते होतेच. बाबांच्या दर्शनाने काय झालं की अंतःप्रज्ञेमधनं काहीतरी त्याच्यावरती प्रक्रिया होऊन आलं. आता इमिजिएटली तो अनुभव ते सगळं आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे, किंवा इथे ते जास्त बाकी नाही आपण सांगण्यात वेळ घालूया. तर ते खूप प्रभावित झाले, त्यांना खूप छान अनुभव तिथे आला. तरीही इमिजिएटली बाहेर आल्यानंतर जेव्हा त्यांना थाडे काकांनी विचारलं की सांग बडे, आता तरी तू बाबांना देव मानतोस की नाही, तेव्हा त्यांचं उत्तर होतं, इतका सुंदर त्यांना अनुभव येऊनही त्यांचं उत्तर होतं, देव आहे की नाही माहीत नाही, पण काहीतरी असामान्य आहे. आणि मग हळूहळू बाबांचे जितकेही दर्शन मिळाले त्याची कुठलीही संधी न सोडता, की एक लोहचुंबकला जसं लोखंड अट्रॅक्ट होतं तशा पद्धतीचं झालं. आणि बाबांचं जे काही वाचायला त्यावेळेला गॉड स्पीक्स होतं ते वाचून, आणि जेव्हा त्यांनी तर्क वितर्क वाचन, त्यांच्या काय शंका सुशंका हे सगळं करून मग त्यांच्या अंतःकरणाला जी प्रेरणा मिळाली, त्याच्यातनं जी त्यांची श्रद्धा आहे ती इतकी अढळ आहे, अडीग आहे, की कुठे काही नाही, घरात कुठले देव नाही, किंवा कुठल्या अंधश्रद्धाही नाही की नाहीच करायचं, किंवा कुठलेही दुसरे सण आचार कुठलं काही पाळायचं, म्हणजे आपोआपच त्या बाबांच्या भट्टीमध्ये इतकं सुंदर मोल्ड होतात हे लोक झालेले आहेत सगळे जुने लोक, की ते एक वेगळंच रसायन बनून जातं. म्हणजे ही जी आहे की तिथे विचार होता, सगळं होतं. म्हणून बाबांनी जे इथे सांगितलं की करी श्रद्धा हा सुद्धा डोळसपणाचा एक प्रकार आहे. मग त्यांना जे वाटत होतं की देव असा माणसासारखा कसा चालू बोलू शकेल आणि आपल्याला दिसेल, हे जे काही त्यांचे मनात शंका होत्या त्या अभ्यासाने सगळ्या पूर्ण झाल्या. आणि पुन्हा हृदयातून जी श्रद्धा दाटून आली, किंवा अंतःप्रज्ञेवर जी श्रद्धा आहे ती पुन्हा अडीक झालीच. अशा पद्धतीने ते सुंदर रसायन बनलेलं आहे. वाचण्याच्या ओघामध्ये इथे जे सांगितलंय की खरी श्रद्धा हा डोळसपणाचा एक प्रकार आहे, आणि तिथे तिला विवेचनात्मक बुद्धीच्या स्वतंत्र व्यापाराला भिण्याची आवश्यकता नाही. कारण एकदा ती हृदयातून उमटली की मग ती कुठल्याही याला ती श्रद्धा डळमळीत होत नाही. पुढचा पॅरेग्राफ आहे भोळा भाविकपणा आणि शंका. विवेचनात्मक बुद्धीच्या द्वारा गुरुची पारख करण्याचा अधिकार शिष्यांना प्रारंभीपासूनच असतो. आणि बरेच लोक नशिबाने हे असे प्रकार कधी वडिलांनी केले नाही, पण बरेच आता सुद्धा बरेच लोक आहे की बाबा खरंच देव असतील तर असं होईल. बाबा खूप आहे, आता हाजरांची पुस्तकं आपण वाचतो, अमेय कुमार हाजरा, त्यांनी अगदी लिहिलेलं आहे, प्रोफेसर होते ते, तर घडोघडी बाबांची परीक्षा अशी घ्यायची. की बरेच लोक असे आहेत की सारखं चॅलेंजेस करतात की खरंच बाबा ईश्वर असतील तर असं होऊ दे तसं होऊ दे, आणि मग ती घटना झाल्यानंतर एक त्यांचा अढळ विश्वास मग तयार होतो. तर जसं इथे म्हटलंय की जसं शिष्याला हा अधिकार आहे की गुरुच्या पारख करण्याचा, परंतु पारख करून गुरुच्या पूर्णतेची खात्री पटल्यावरही जर शिष्याची श्रद्धा चंचल झाली तर ह्याचे मूळ कारण म्हणजे त्या शिष्याच्या मनात ध्येय विषयक प्रामाणिक निष्ठा
आणि खरी आस्था नसते. जर एखाद्या साधकाने अगदी खात्री पटली त्याला की हा गुरु खरा गुरु आहे, सद्गुरू आहे, ह्याचं ईश्वराशी मिलन झालेलं आहे, असं पारखून त्याने शिष्यत्व स्वीकारलेल्या नंतरही जर अशा पारखून घेतल्यावरही जर शिष्याची श्रद्धा ढळली, त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली, चंचलता उत्पन्न झाली, तर याचे दोन अर्थ आहेत. एक तर त्याला अजूनही आसक्ती आहे ह्या विश्वातल्या इतर गोष्टींची, आणि त्याचं ध्येय म्हणजे काय? अंतिम ध्येय ईश्वरी साक्षात्कार, ईश्वराशी मिलन होणं. तर खरं त्याची ती निष्ठा नसतेच. ईश्वराशी मिलन, ईश्वराला बघणं, ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणं, किंवा एक निरलस भाव असतो, निरपेक्ष. काही पुष्कळ लोक असतात, काही नको असतं त्यांना, भौतिकही नको असतं, आध्यात्मिकही नको असतं, ना मोक्ष, ना मुक्ती, ना साक्षात्कार, काही नाही. आनंद वाटतो ह्या पंथामध्ये, छान वाटतं. बाबांचं प्रार्थना म्हटली, जप केला, पुस्तकं वाचले की तो जो आनंद असतो तो निरलस आनंद असतो, निखळ आनंद असतो, शुद्ध आनंद असतो. असा आनंदापोटी केवळ बरेच जण, आणि असे बरेच जुने लोक आहेत, आपले श्रीराम भाऊ पोफळी आहेत नागपूरचे, माझे वडील आहेत, किंवा पुष्कळ अशा जुन्या लोकांना मी बघितलेलं आहे. ते सांगतात ना मोक्ष ना मुक्ती आम्हाला काही नको, आम्हाला फक्त बाबांचं सहवास आणि प्रेम हवं आहे. म्हणजे त्यांचा हे काय आहे, ठरलेलं आहे, त्याच्यावरती चंचलपणा नाही आहे की मला बंगलाच हवा, सोनंच हवं, गाडीच हवं. ह्या आसक्ती जर असतील, आणि मग या वेळेला बाबांनी माझी अशी परीक्षा घेतली, बाबा जर खरे असते तर माझ्या एकुलत्या एक मुलाला कशाला घेऊन गेले असते, ह्या गोष्टी म्हणजेच जे माझा मुलगा गेला, बाबांकडे गेला, त्याच्या काही चांगल्यासाठीच बाबांनी हे केलंय, माझ्या आयुष्यात अमुक एक प्रसंग घडला म्हणजे त्या गुरुने माझ्या भल्यासाठीच ते केलेलं आहे, ही झाली अढळ श्रद्धा. अरे असं झालं का, अरे मग त्या एवढं, किंवा आसपासचे लोक म्हणणार, अरे तुम्ही त्या गुरुचं इतकं करता तरी तुमचं असं कसं झालं आयुष्यात. हा विचार मनात यायला नको. जो काही गुरु करेल ते सगळं माझ्या भल्यासाठी आहे, हे आपण मागे एका प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. तर तेच इथे लागू पडतं की त्याच्या मनामध्ये ध्येयाची जी निष्ठा आहे, अंतिम ध्येय साध्य करण्याची, त्याच्याबद्दल खरी आस्था त्याच्या मनात नसते, म्हणजे आध्यात्मिक प्रगतीबद्दल. ज्याप्रमाणे आध्यात्मिक ज्ञानाची दवंडी पिटणाऱ्या लोकांवर अंधश्रद्धा ठेवणाऱ्या माणसांची अनेक उदाहरणे आहेत. याच्या विरुद्ध पुष्कळ असे लोक आहेत की ते काही ज्ञानी आहेत, काही प्राप्त केलेले आहेत असं नाही, पण ते दवंडी पेटतात. अहंकार असतो की मला सगळं काही माहिती आहे, माझ्या इतकं ज्ञान कुणाला माहीत नाही, मी सगळ्यात जुनं आहे, की मला हे सगळं माहिती आहे, मी म्हणतो तेच बरोबर, इतर सांगतात ते सगळं चुकीचं सांगतात. आणि असं त्याच्यावरती लोक, किंवा पुष्कळ बुवा बाजी वगैरे करणारे लोक असतात आणि ते कीर्तन वगैरे देतात, आणि मग त्याच्यावरती लोक अंधश्रद्धेने त्यांच्या पाया पडणार, त्यांना हार माळा घालणार, असेही लोक आहेत. त्याचप्रमाणे स्वतःला खात्रीलायक अनुभव मिळालेला असूनही ज्यांची श्रद्धा अकारण डळमळत राहते, असेही लोक आहेत. असे अंधश्रद्धाळू आहेत, काही न बघता त्याच्यावर विश्वास टाकणारे. त्याचप्रमाणे स्वतःला प्रमाण मिळालेलं असूनही काही लोकांची श्रद्धा, सगळं माहिती आहे, सगळं कळतं, आणि तरी अकारण त्यांच्या डोक्यात कुठनं हे संशयाचं शैतान धुमाकूळ घालतो भगवान जाणे, त्यांची श्रद्धा डळमळीतच राहते. असेही लोक आहेत. आता त्यांच्याबद्दल बाबा काय सांगतात. ज्याप्रमाणे भोळ्या भाविकतेचा उगम अंतर्मनात दडून बसलेल्या अनेक सुप्त वासनांमध्ये असतो. बाबा इथे काय सांगतात, भोळी भावुकता कुठे असते, की अंतर्मनामध्ये सुप्त वासना असतात, की मी देवाला गेलो, मी कीर्तनाला गेलो तर माझं हे होईल, माझं ते होईल, ह्या सगळ्या वासना आहेत. हे माझं बरं व्हावं, माझ्या कुटुंबाचं बरं व्हावं, सगळं नीट व्हावं, ह्या सगळ्या वासना. त्याचप्रमाणे विवेकशील श्रद्धेच्या आविर्भावास विरोधक असलेल्या अंतर्मनातील सुप्त वासनाच कित्येक वेळा डोळस श्रद्धेमध्ये असमर्थनीय चंचलता उत्पन्न करतात. पहिलं कारण काय आहे, की अंतिम ध्येयावर त्यांची दृढ श्रद्धा, खरी श्रद्धा नसते, त्यांना काहीतरी भौतिक लाभ हवा असतो. त्याचंच दुसरं हे रूप इथे सांगितलंय
की विवेकशील श्रद्धा जी आहे ती व्यक्त होण्यासाठी जो विरोधक असलेल्या अंतर्मनातील सुप्त वासना, तर खरी श्रद्धा कशी असते? अंतर्मनातल्या अंतःप्रज्ञेमधला विशुद्ध भाव असतो तो. पण अंतर्मनात तो विशुद्ध भाव, त्याची शुद्धता नष्ट झाली. कशामुळे? कारण त्या मनामध्ये तो विशुद्ध भाव न येता दुसऱ्या सुप्त वासना आहेत. इतर काही सुप्त वासना, आसक्ती त्याच्यामध्ये आहेत. जर मनामध्ये इतर वासना असतील, तर काही आसक्ती असतील, इतर काही हव्यास असेल, काही हवं असेल, तर अशा अंतर्मनामध्ये विशुद्ध भाव कुठून येणार? म्हणजे तिथे डायलेटेड झालं ना, ती भावना विशुद्ध राहिली नाही, ती खराब झाली. आणि मग अशामुळे ह्या ज्या सुप्त वासना आहेत मनामधल्या, त्या सुप्त वासना जी डोळस श्रद्धा आहे त्याच्यामध्ये चंचलता निर्माण करतात, त्याच्यामध्ये अस्थिरता निर्माण करतात. पहिल्या बाबतीत वासनेमुळे अंधविश्वास निर्माण होतो, तर दुसऱ्या बाबतीत वासनेमुळेच असमर्थनीय शंका उद्भवते. की पहिल्यांदा बाबांनी काय सांगितलं की तुमच्या अंतिम ध्येयावर श्रद्धा नाही, आणि दुसरं म्हणजे तुमच्या मनात इतर वासना आहेत, तेव्हा तुमची श्रद्धा डळमळीत होते. तर पहिल्या बाबतीत काय होतं? वासना ज्या आहेत त्या वासनांमुळे अंधविश्वास निर्माण होतो की हे हवं ते हवंय, म्हणून त्या अंधविश्वास तयार झालेला असतो वासनांमुळे. आणि दुसऱ्या बाबतीत त्याच वासनेमुळे जी चांगली श्रद्धा आहे ती खराब होऊन त्याच्यात असमर्थनीय, त्या सगळं प्रूव्ह झालेलं आहे, त्याचं प्रमाण पटलेलं आहे, सगळ्या शंका उद्भवलेल्या आहेत, तरी त्या वासना ज्या आहेत त्या वासनांमुळे शंका उद्भवते आणि ती श्रद्धा चंचल बनते. म्हणजे येऊन जाऊन काय वासना हे या सगळ्या, जर कोणावर कोणी म्हणतात हे जे फार साधं, मला का नाही असं बाबांबद्दल वाटत, का नाही वाटत? म्हणजे त्याचं कारण एकच, म्हणजे वासना. म्हणजे ज्या वासनांमुळे अंधविश्वास तयार होतो त्याच वासना खऱ्या श्रद्धेला भक्कम होण्यापासून किंवा अंतःप्रज्ञेमध्ये त्या सुप्त वासना घर केलेल्या असल्यामुळे अंतःप्रज्ञेमधनं विशुद्ध श्रद्धा निर्माण होत आहे. कारण विशुद्ध ठाम श्रद्धा जी तिचा पाया काय आहे? अंतःप्रज्ञा. पण ती विशुद्ध पाहिजे. मग तिथे इतर वासना असेल तर ती विशुद्ध होईल का? नाही होणार. मग ह्या वासनेमुळेच त्या शंका तिथे उद्भवतात. मेहेर माईक ओपन आहे आपला. काही विचारायचं आहे का तुम्हाला? बोलायचं आहे? थँक्यू. जय बाबा. पुढचा पॅरेग्राफ आहे, सुप्त वासनांच्या व्यापारामुळे श्रद्धा चलित होते. ज्या ह्या सुप्त वासना आहेत त्यांचं निर्माण, त्यांचं मनात उद्भवणं, यामुळे ती श्रद्धा सुद्धा डळमळीत होते. तृष्णा ही विवेचनात्मक विचाराच्या क्रियेला विकृत करते. जी तृष्णा म्हणजे तहान, म्हणजे हव्यास किंवा हवं असणं किंवा आसक्ती किंवा वासना, ही काय करते की जो विवेक आहे, विचार आहे, त्याला विकृत करते, खराब करते, त्या विवेकावर कुरघोडी करते. अढळ श्रद्धेवर किंवा अंतःप्रज्ञेवर कुरघोडी करायचा प्रयत्न बुद्धी करते, आणि बुद्धीवर कुरघोडी करायचा प्रयत्न आसक्ती करते, वासना करते. विशुद्ध सॉरी एक मिनिट. विशुद्ध अंतःप्रज्ञेवर आश्रित असलेली अचल श्रद्धा ही विविध वासनांच्या भारापासून विमुक्त असलेल्या मनालाच प्राप्त होऊ शकते. की ही श्रद्धा कशी आहे? अचल आहे, अढळ आहे, ठाम आहे. अशा ठाम श्रद्धेचा पाया काय आहे? विशुद्ध अंतःप्रज्ञा. आणि अशी ही विशुद्ध अंतःप्रज्ञा कधी असते? जेव्हा ते मन मुक्त असतं, निर्मळ असतं. आणि ते निर्मळ कधी राहतं? की जेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही वासनांचं ओझं नाही.
इतकं साधं सुंदर हे आहे. फक्त ती भाषा सुंदर आहे, थोडीशी बोजड आहे, म्हणून मी ते वाक्य परत वाचते. फार सुंदर आहे. विशुद्ध अंतःप्रज्ञेवर आश्रित असलेली अचल श्रद्धा. श्रद्धा कशी अचल आहे, अढळ आहे, ठाम श्रद्धा आहे. आणि ती कशावर आश्रित म्हणजे आधारलेली आहे, तर विशुद्ध अंतःप्रज्ञेवर आधारलेली अशी श्रद्धा आहे. अशी श्रद्धा कधी प्राप्त होते? जेव्हा तुमच्या मनामध्ये इतर कुठल्याही वासना नाही आहेत. विशुद्ध अंतःप्रज्ञेवर आश्रित असलेली अचल श्रद्धा ही विविध वासनांच्या भारापासून म्हणजे ओझ्यापासून मुक्त असलेल्या मनालाच प्राप्त होऊ शकते. म्हणून खऱ्या श्रद्धेचा विकास क्रमाक्रमाने होत असतो. खरी श्रद्धा कशी अशी धपकन एकदम आली, अचानक झाली असं नाही. की जसं मी आता सांगितलं वडिलांचं उदाहरण, की अरे बाबांना बघितलं आणि लगेच एकदम खरी श्रद्धा निर्माण झाली. स्टेप बाय स्टेप झालं, ते हळूहळू होत गेलं. ती सुरुवात होती, तिथे जे काही घडलं त्यानंतर ते हळूहळू बुद्धी, मन, मग मनातल्या इतर विकारांचं नष्ट होणं, ह्या सगळ्या क्रिया ही टप्प्याटप्प्याने होतात, स्टेप बाय स्टेप. खऱ्या श्रद्धेचा विकास क्रमाक्रमाने होतो. ज्या मानाने शिष्याची जाणीव वासनारहित होत जाते त्या मानाने त्याची श्रद्धा वाढत जाते. जशी जशी त्या शिष्याच्या जाणीव वासनामुक्त होते, जसं जसं त्याच्या मनातल्या वासना, आसक्ती, लोभ, हव्यास हे कमी होतात, बंद होतात, मंद होतात, त्याप्रमाणे त्याची श्रद्धा वाढत जाते. का? कारण आत्ताच आपण बघितलं, ज्या मनात वासना आहेत ते मन ओझ्याखाली त्या वासनांच्या दबलेलं आहे. जर ते मन वासनांच्या ओझ्याखाली दबलेलं असेल तर विशुद्ध अंतःप्रज्ञा तिथे कशी उद्भवणार? विशुद्ध अंतःप्रज्ञा नसेल तर खरी श्रद्धा कशी येणार? म्हणजे खरी श्रद्धा येण्यासाठी विशुद्ध अंतःप्रज्ञा पाहिजे, आणि विशुद्ध अंतःप्रज्ञा असण्यासाठी निर्मळ मन पाहिजे. निर्मळ मन हे वासनामुक्त पाहिजे. म्हणजे जशा शिष्याच्या हळूहळू, आता तुम्ही एवढे सगळे लोक छान बाबांना मानता, त्याचं कारण म्हणजे तुमच्या मनातल्या वासना नष्ट झालेल्या आहेत, कमी झालेल्या आहेत, भारमुक्त झालेल्या आहेत. ज्याचं जेवढ्या वासना नष्ट तेवढी त्याची श्रद्धा अढळ. मग त्याला इतर जप, तप, देव करायची काही गरज उरत नाही. आणि फायनली ही श्रद्धा कोण देतं? पुढच्या पॅरेग्राफमध्ये ते एक रहस्य आणि सुंदर आहेच आहे, ते आपण त्या पॅरेग्राफमध्येच वाचू. आत्ता ते मी उलगडत नाही. तर इथे एवढंच आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मन जर वासना मुक्त झालं तसं तसं टप्प्याटप्प्याने, जसं जसं ते टप्प्याटप्प्याने वासनामुक्त होईल तसं टप्प्याटप्प्याने त्याची श्रद्धा वाढत जाते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे हा पॅरेग्राफ आणि हा मुद्दा. काय पाहिजे तर असं मागे मी सांगितलं तसं बोर्ड करून लावू शकता घरामध्ये. पुढचा पॅरेग्राफ आहे बुद्धिनिष्ठ विश्वास व मतमतांतरे. म्हणजे जो विश्वास बुद्धीच्या तर्कावर पाजळून घेतलेला, ठाम झालेला असा विश्वास, आणि त्याच्यामध्ये कसे एकमेकांचे मतमतांतरे असतात, डिफरन्सेस ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो, ते कसे असतात. केवळ बुद्धिगम्य विश्वास किंवा मतमतांतरे याहून श्रद्धा कशी अगदी निराळी आहे हे सावधानपूर्वक लक्षात आणले पाहिजे. आता बाबा इथे सांगतात की जो बुद्धीच्या, बरेच लोक असतात खूप अभ्यास करतात, खूप पोथी पुराणं हे ते वाचणार, त्याच्यावर खूप त्यांचं तर्कट चालू असतं, विचारांचं चर्चा, विचार परिपोष सगळं चाललेलं असतं, चर्चासत्र, असं सगळं उलट सुलट, मग असं आहे का, मग त्याच्यात तसं का नाही, हे जे बुद्धी आणि असं सगळं पारखून झाल्यावर मग त्यांचा विश्वास बसतो. हा जो बुद्धीच्या आधारावर जो विश्वास आहे किंवा मतमतांतर आहे, ह्याहून श्रद्धा पूर्ण वेगळी आहे. आपण मगाशीच पाहिलं, श्रद्धा हा बुद्धीचा भाग नाही, म्हणून त्याची बुद्धीशी फारकत आहे असं नाही. पण अशी जी अढळ श्रद्धा विशुद्ध अंतःप्रज्ञेवर आधारलेली आहे, तिला बुद्धीचं वावडं आहे असं पण नाही. पण बुद्धीचा जो विश्वास आहे, बुद्धीने प्राप्त केलेल्या विश्वासाहून अशी श्रद्धा वेगळी असते. कशी ते बघूया. एखाद्या माणसाचा दुसऱ्याशी उत्तम ग्रह असला म्हणजे त्याच्यावर एक प्रकारची श्रद्धा आहे असे समजले असते. पण सोसायटीमध्ये, समाजात पण बघतो की अरे हा माणूस
विश्वासाच्या लायक आहे, म्हणजे त्या माणसाबद्दल त्याचं चांगलं मत असणं, म्हणजे त्याची त्यावर एक प्रकारची श्रद्धा असते. ह्याच्यात थोडक्यात मग उदाहरण माहितीतलं म्हणजे सांगते. आता बँकामध्ये इतके लाखोनी व्यवहारांनी, थाउजंड्स करोडोनी, म्हणजे एवढे हजारो व्यवहार होतात की कधी कधी ते प्रत्येक ट्रान्झॅक्शन किंवा इतकं ते ढीग असतो नोटांचा आणि करोडो रुपये असतात. ॲज अ ऑफिसर, अधिकारी म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुम्हाला 100% तपासून बघणं खरंच कधी कधी शक्य नसतं, किंवा शक्य असलं तरी ते फार कठीण असतं. मग बऱ्याचदा अनुभवातून तो अधिकारी हळूहळू पुढे काय करतो, अरे अमुक एक आहे का, अच्छा हे पॅकेट कितकीने मोजलं का, मार सही, जाऊ दे पुढे. अच्छा अमुक एक अकाउंट किंवा व्हाउचर किंवा एंट्री ही अमुक एकाने केलेली आहे का, सविताताईंनी केली आहे का, गांगडे सरांनी केली आहे का, जाऊ दे हे परफेक्ट आहे, हा माणसांनी केलं आहे ना, म्हणजे जास्त तपासायची गरज नाही, जा पुढे. हा जो श्रद्धा आहे, किंवा आपण तुमच्याकडे पण ऑफिसमध्ये तुम्ही बघितला असाल, सोसायटीमध्ये बघितलं असेल, आसपासला आहे का, आणि त्यांनी तुझे पैसे घेतले ना, अरे तो खात्रीपूर्वक तुला लगेच वेळेवर परत देणार. हा जो दुसऱ्याबद्दलचा मत आहे, विश्वास आहे, ती आहे त्या माणसाबद्दलची श्रद्धा. त्या माणसाप्रमाणे ती बदलत जाते. तर इथे बाबांनी तेच सांगितलं, एखाद्या माणसाचा दुसऱ्याविषयी उत्तम ग्रह असला म्हणजे त्याची त्याच्यावर एक प्रकारची श्रद्धा आहे असे समजले जाते. परंतु जिवंत गुरुनिष्ठेमध्ये जी आध्यात्मिक क्षमता असते ती अशा ग्रहांमध्ये नसते. ही आपली व्यवहारातले एकमेकांबद्दलचे विश्वास, हे विश्वास जो गुरुवरचे श्रद्धेपेक्षा फार वेगळे आहेत. गुरुवर श्रद्धा का आहे, त्याची जी आध्यात्मिक क्षमता आहे, पॉवर आहे, शक्ती आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर श्रद्धा असते. तिथे आपण तो काय सांगेल ते आपण ऐकायला तयार असतो, किंवा तिथे एक प्रेमभाव असतो, एक वेगळाच बेस असतो. तिथे माणसाचे बुद्धिगम्य विश्वास आणि मते हे त्यांच्या मनप्रदेशावरील अगदी बाहेरचे थर असतात. हे जे आपलं एकमेकांबद्दलचं मत असतं, एकमेकाबद्दलचा बुद्धीने आपण विश्वास ठेवलेला असतो, हे कसे असते, हा जो मन आहे त्या मनावरचे अगदी बाहेरचे थर आहेत. गंभीर तर मानसिक शक्तींशी त्यांचा आवश्यक संबंध नसतो. इथे काही इंट्युशन असतं असं नाही, अनुभव, त्या माणसाचा व्यवहार, अशा गोष्टींवर आधारलेल्या त्या सगळ्या गोष्टी असतात. तिथे अंतःप्रज्ञा किंवा अशा काही गोष्टी आहेत, ते आतून वाटणं, दुसऱ्याचे विचार जाणणं, दुसरं काय बोलतोय आपल्या पश्चात ते कळणं, हा भाग वेगळा. म्हणजे हे जे नेहमीच्या व्यवहारामध्ये एकमेकांबद्दल आपण विश्वास दाखवतो आणि त्याच्याबद्दल ती श्रद्धा असते, हे अगदी मनाच्या प्रदेशावरचे बाहेरचे थर आहेत. तिथे मानसिक शक्तींचा काही संबंध नसतो. हे जे ग्रह आहेत ते मनाच्या एका भागात राहतात, परंतु अशी मते जीवनविषयक दृष्टिकोन निश्चित करणाऱ्या व्यक्तिमत्तेच्या आंतरिक गाभ्यामध्ये कोणताही बदल घडून आणत नाही. असं एखाद्यावर विश्वास ठेवणं किंवा त्याच्याबद्दल अशी श्रद्धा असणं, किंवा आता लता मंगेशकर खूप छान गात आहेत, तेंडुलकर खूप छान खेळत आहेत, अमिताभ बच्चन फार चांगल्या ॲक्टिंग करत आहेत, मग ही जी श्रद्धा आहे आणि त्यांनी ॲक्टिंग केलं का मग तो सिनेमा चांगलाच असणार, हे काय झालं, एक विश्वास आहे, मत आहे. पण त्याच्यामुळे आपल्या जीवनाचा, मनाचा जो आंतरिक गाभा आहे त्याच्यात काही बदल होतात, त्यात काही हालचाल होते नाही. लोक कपडे घालतात त्याचप्रमाणे ते मतेही धारण करतात. बरीच लोक असतात, जसं कपडे घालतो तसं त्यांचे मतं असतात, आज एक मत, उद्या एक, कपडे, पार्टी बदलली, मत बदललं, असे मत बदलतात पण लोक मतं. परंतु आणीबाणीच्या प्रसंगी तात्कालिक उद्देश साधण्याकरता ते त्यांची मते कपड्याप्रमाणेच बदलतात. किती जरी मतावर ठाम असेल, पण गळ्याशी आलं की लोक कपडे बदलतात, तसं मतं बदलतात. इतर उद्दिष्टांच्या पर्पजेस प्रसुप्त आणि अचेतन अनकॉन्शियस व्यापारांमुळे अशा प्रकारची मते बनलेली असतात. तर ही मते का बनतात, बाबांनी त्याबद्दलही उल्लेख केला की ह्याच्याशी काय घेणं देणं म्हणून तो विषय सोडलेला नाही. अशी मतं का बदलतात, तर इतर जे आपले उद्देश असतात, पर्पज असतात, किंवा इतर ज्या आपल्या अनकॉन्शियस
अचेत असं आपली मनाचा भाग असतो. त्या मनाच्या भागाची जी तिथे काही हालचाल चाललेली असते, त्या हालचालीमुळे ही अशी मतं बनलेली असतात. म्हणजे तो सायकोलॉजीचा मनाचा भाग झाला. मतामुळे उद्दिष्टांची जाणीवपूर्वक निश्चिती झालेली नसते. असं कुणाबद्दल मत बनलं म्हणून जे काही आपलं उद्दिष्ट आहे असं जाणून बुजून त्या उद्दिष्टाची निश्चिती काही झालेली तिथे साध्य नसते. पुढचा पॅरेग्राफ आहे, सजीव श्रद्धा ही विधायक आणि प्रेरणात्मक असते. जी सजीव श्रद्धा आहे, जिवंत श्रद्धा. बघा बाबांनी आता इथे आणखीन एक पाहिलं. मागाशी या बाबांनी शब्द वापरला अचल श्रद्धा, आता इथे बाबा वापरतात सजीव श्रद्धा, जिवंत श्रद्धा. सजीव श्रद्धा ही विधायक म्हणजे काहीतरी चांगलं घडवणारी, करणारी आणि प्रेरणा देणारी असते. अशी श्रद्धा की तुमच्याकडे बघून इतरांना पण वाटलं पाहिजे, अरे ह्या माणसाची हे मेहर बाबांवर एवढी श्रद्धा आहे, तर कोण हे मेहर बाबा मानलं पाहिजे, त्यांना गेलं पाहिजे तिकडं. हे काय झालं? विधायक आणि प्रेरणा झाली. उलट पक्षी जिवंत श्रद्धेचा मनातील, उलट पक्षी म्हणजे बाबा पहिल्या पॅरेग्राफच्या अनुषंगाने सांगतात. म्हणजे कोणतं? की मतमतांतरे. कुणावरती काही मत असेल म्हणजे त्याची ती श्रद्धा झाली. पण ही जी मतमतांतरे आहेत ही मनाचा एक अगदी बाहेरचा स्तर आहे, त्याच्याशी उद्दिष्टांचं काही घेणं देणं नसतं. याच्या उलट पक्षी जिवंत श्रद्धेचा मनातील सर्व गंभीरतर शक्तींशी आणि उद्दिष्टांशी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वपूर्ण संबंध असतो. ही जी जिवंत श्रद्धा असते त्याला बाकीच्या ही जी मतं आहेत त्यांना आपला श्रद्धा, आपला अध्यात्म, आपलं इतर जीवन याच्याशी काही घेणं देणं फारसं असतं का? नसतं. पण जी जिवंत श्रद्धा असते त्या जिवंत श्रद्धेचा मनातल्या जे इतर गंभीरतर शक्ती आहे, मनाची जी उद्दिष्ट आहे त्यांच्याशी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वपूर्ण संबंध असतो. अशी श्रद्धा वरवर धारण केलेली नसते. ती चेतनेच्या केवळ बाह्य अंगावर बुद्धिनिष्ठ मतांप्रमाणे लटकलेली नसते. ती अगदी खोल गंभीर असते आणि खोल गंभीर असते म्हणून ती अढळ असते. अशी वरवर नसते ती. जशी की बुद्धीची मतमता असतात ती वरवर असतात, वेळ आली की बदलतात. तसं श्रद्धा बदलत नाही. आणि जर अशी वेळ आली की श्रद्धा बदलत असेल, त्याच्या मनात आसक्ती आली, वासना आली की आता प्रत्यक्ष नाही आहे माझा गुरु देहामध्ये, मग मला साक्षात्कार कसा प्राप्त होईल, मला मुक्ती कशी मिळेल, म्हणजे वासना आली. मग मी आता दुसऱ्या गुरुच्या शोधात राहिलं पाहिजे, म्हणजे वासना आली. म्हणजे मनावरची श्रद्धा डळमळीत, ती श्रद्धा डळमळीत झाली. म्हणजे ती अशी वरवर, ही खरी श्रद्धा अशी बाहेर लटकलेली नसते. उलट पक्षी सजीव श्रद्धा ही सर्व अंतःकरणाची पुनर्घटना करणारी प्रभावी शक्ती बनते. पहा, ही जी अशी अढळ श्रद्धा असते ती सजीव असते. आणि अशी सजीव श्रद्धा जी आहे ही एक प्रभावी शक्ती असते. ही प्रभावी शक्ती काय करते? सजीव श्रद्धेची प्रभावी शक्ती काय करते? ती निर्मितीक्षम असते. कसली निर्मिती करते? ती प्रेरणा होते. कशासाठी प्रेरणा होते? आदर्श जीवन जगण्यासाठी, सगळे तत्व वापरण्यासाठी, अंमलात आणण्यासाठी, इतरांना प्रेरणा देण्यासाठी, असं चांगलं आयुष्य जगण्याची किंवा असे तत्व आदरण करण्याची. आणि ती जी आहे त्याचे अंतःकरण जे आहे ते निर्मळ करते. त्या अंतःकरणाची पुनर्स्थापना करते. त्या अंतःकरणाचं विशुद्धीकरण अशी सजीव श्रद्धा करते. असा एकही विचार उरत नाही की ज्यात अशी श्रद्धा नवजीवन ओतत नाही. अशी एकही भावना उरत नाही की जिच्यामुळे प्रकाशित होत नाही. असा एकही हेतू उरत नाही की जो तिच्यामुळे बदलून जात नाही. किती सुंदर सांगितलं, किती छान आहे. परत एकदा मी वाचते. जर बाय चान्स कोणाचं समजा मन भरकटलं असेल, लक्ष इकडे तिकडे गेलं असेल किंवा काही कारणाने ऐकलं गेलं नसेल तर मी परत वाचते. हे सजीव श्रद्धेबद्दल बाबांनी सांगितलंय की सजीव श्रद्धा कशी असते. असा एकही विचार उरत नाही की ज्यात अशी सजीव श्रद्धा नवजीवन ओतत नाही. अशी एकही भावना उरत नाही
की जी तिच्यामुळे प्रकाशित होत नाही, असा एकही हेतू उरत नाही की जो तिच्यामुळे बदलून जात नाही. मग ही केवढी सामर्थ्य आहे या सजीव श्रद्धेमध्ये. ती श्रद्धा एखाद्याच्या आयुष्यात नवजीवन तयार करते. आयडल बसला असेल, काय करू, अरे तू कर बाबांसाठी, हे कर ते कर, आणि मग त्याला मार्ग सापडतो, चला मी हे करतो ते करतो, किंवा इतर कुठल्या प्रकाराने. अशी जी श्रद्धा आहे, अरे आयुष्य हे बर्बाद आहे यार, काय खरं नाही, हे चांगलं वागून कोण चांगल्याची दुनिया नाही. तिथे तुम्ही चांगलं वागलं तर त्या माणसाचा जीवनावरचा, दुनियेवरचा, चांगल्या मूल्यांवरचा विश्वास वाढतो. म्हणून त्याने सांगितले की श्रद्धा हे नवजीवन तयार करते आणि त्या भावना प्रकाशित होतात. त्याचे जे हेतू आहेत ते सगळे बदलून जातात. गुरुवरील अशा प्रकारची सजीव श्रद्धा शिष्याच्या स्फूर्तीचे आणि अचल आत्मविश्वासाचे परमोच्च उगमस्थान बनते. ही जी गुरुवरची अढळ श्रद्धा आहे, सजीव श्रद्धा आहे, ठाम श्रद्धा आहे, ती काय करते, शिष्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास तयार करते, स्फूर्तिदाता बनवते, तर एकदम स्फूर्ती बनते. अशी श्रद्धा स्फूर्तिदाता बनते. शिष्यामध्ये एकदम फुर्तिले असतात, त्यांना असं वाटतं काय करून काय नाही बाबांसाठी. अशी शिष्याच्या मनामध्ये स्फूर्ती तयार करते. अचल आत्मविश्वास आणि असं अचल आत्मविश्वास आणि स्फूर्तीचं ही कशातून उद्भवते, अढळ सजीव श्रद्धेमधून बनते. अशी जी अढळ सजीव श्रद्धा आहे ती परमोच्च उगमस्थान बनते शिष्यामध्ये स्फूर्ती आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी. गुरुवरची ही श्रद्धा केवळ त्याच्याबद्दलचा चांगला ग्रह किंवा मत या स्वरूपात व्यक्त न होता सर्वस्वी गुरुवरच अवलंबून राहणाऱ्या क्रियाशीलतेच्या द्वारा व्यक्त होते. मग ही गुरुवरची जी अचल श्रद्धा, जिवंत श्रद्धा, सजीव श्रद्धा आहे ती केवळ गुरुबद्दल, हां मेहर बाबा चांगले आहेत, अरे चांगले आहेत, चांगलं लेपसबद्दल काम करतात बरोबर, तेवढं त्या गुरुबद्दलचं फक्त मत चांगला किंवा त्याबद्दलचा चांगला ग्रह फक्त तयार करून अशी अचल श्रद्धा, सजीव श्रद्धा थांबत नाही. केवळ मतांमध्येच ती व्यक्त होते असं नाही, तर ती काय होते, क्रियाशीलतेमध्ये व्यक्त होते. क्रियाशीलता कोणती क्रियाशीलता, गुरुचा आदेश पाळणं, त्याची सेवा करणं, इतर काही चांगले निस्वार्थ सेवा समाजासाठी करणं, समाजाच्या कामी येणं. आणि ही क्रियाशीलता कशी होते, ती गुरुवर अवलंबून असते. गुरु जसा आदेश देईल तशी क्रियाशीलता ती व्यक्त होते. सजीव श्रद्धा म्हणजे काही शिष्याने गुरुस दिलेले शिफारसपत्र नाही. बाबा काय सांगतात, अशी जी सजीव श्रद्धा असते, अढळ श्रद्धा असते, हे काही सर्टिफिकेट आहे, शिफारसपत्र आहे का मेहर बाबांना दिलेलं, हां आमची तुमच्या अढळ श्रद्धा आहे आणि तुम्ही त्याच पात्र आहे, नाही. शिष्याने गुरुला दिलेलं ते शिफारसपत्र नाही, तर ती श्रद्धा गुरुवरच्या पूर्ण विश्वासाची क्रियाशील प्रवृत्ती असते. सजीव श्रद्धा काय असते, गुरुवरचा जो अढळ विश्वास आहे त्या विश्वासाचं ॲक्टिव्ह प्रवृत्ती म्हणजे ती श्रद्धा. गुरुवरचा जो अढळ विश्वास आहे तो कशात रूपांतरित होतो, क्रियाशील होतो, श्रद्धेमध्ये रूपांतरित होतो. अशा श्रद्धेमध्ये संदेहरहित्व म्हणजे काही शंका नाही, पूर्ण विश्वासाने गुरुकडून सहाय्य मिळण्याची अपेक्षा तर असतेच. अशी श्रद्धा की ज्याच्यामध्ये गुरुकडून आपल्याला पूर्ण हर हालतमध्ये बाबा तारून देणार, जे करणार ते सही करणार, ही जे निशंक ठाम विश्वास असतो, असा विश्वास निर्माण करते कोण, ती श्रद्धा. गुरुवरती विश्वास करतेच, पण त्याचबरोबर तिच्यामध्ये शिष्याची आत्मसमर्पणाची आणि शरणागतीची ही वृत्ती असते. म्हणजे अशी जर सजीव श्रद्धा असेल तेव्हा तुम्ही पूर्ण 100% ओबिडियन्स तुमचा येईल, आज्ञाधारकपणा. तेव्हा तुमचं पूर्ण आत्मसमर्पण जे पाहिजे, कम्प्लीट सरेंडरन्स, पूर्ण आत्मसमर्पण केव्हा येईल, ह्या सजीव श्रद्धेमुळे असं पूर्ण आत्मसमर्पण येतं, असं आज्ञाधारिकत्व येतं, निःशंक अवलंबित्व येतं गुरुवर,
आणि जेव्हा पाहिजे तेव्हा गुरुकडून मदत मिळेल ही पूर्ण खात्री येते. अशी ही सजीव श्रद्धा आहे. ती सजीव श्रद्धा वंडर्स, आश्चर्य कारक आहे. अगदी मिरॅकल्स अशी सजीव श्रद्धा करते. मिरॅकल्स म्हणजे हे सगळे चमत्कार आहे, खरे चमत्कार. मृताला जिवंत करणं हा चमत्कार नाही. तर हे जे आत्ता बघितलं ह्या पॅरेग्राफमध्ये आपण, की सजीव श्रद्धा ही विधायक असते आणि प्रेरणादायी असते. ती नवजीवन होते. ते भावना सगळ्या प्रकाशित करते. सगळे हेतू त्याच्यामुळे बदलून जातात आणि पूर्ण विश्वासामुळे अशी श्रद्धा होते. आणि अशी श्रद्धा ही शिकवते गुरुसाठी पूर्ण आत्मसमर्पण करणं, संपूर्ण शरणागती आणि त्याचा आज्ञाधारकत्व ही श्रद्धा शिकवते. आहे ना सुंदर? पुढचा पॅराग्राफ. सजीव श्रद्धा अनुभवावर अधिष्ठित असते. अशी जी श्रद्धा आहे ती कशी येते, कुठून येते? मगाशी बाबांनी सांगितलं की श्रद्धा ही अढळ श्रद्धा कुठे असते? विशुद्ध अंतःप्रज्ञेमधून येते. आता बाबा सांगतात सजीव श्रद्धा अनुभवातून येते. पुढे बघूया. अशा प्रकारची परिणामकारक आणि जिवंत श्रद्धा ही अधिकारी शिष्याला गुरुने दिलेल्या एखाद्या गूढ आणि गंभीर अनुभवावर अधिष्ठित असते. अधिष्ठित म्हणजे आधारलेली असते. अशी जी सजीव श्रद्धा असते, तो गुरु काय करतो की जो अगदी तेवढ्या तयारीचा शिष्य असेल त्या शिष्याला तो काही गूढ आणि गंभीर असे अनुभव देतो. एक्सपिरियन्स म्हणून आपण सांगतो की तुमचा एक्सपिरियन्स काय, बाबांचे तुमचे अनुभव सांगा असं म्हणतो आपण ना एकमेकांना. तर अशा अनुभवावर आधारलेली सजीव श्रद्धा असते. लोक जी मते अंधतेने ग्रहण करतात किंवा अपूर्ण आणि वरपांगी विचाराने बनवतात त्या मतांपेक्षा गुरुनिष्ठा मूलतःच भिन्न असते. अगदी वरवरचे जे विचार आहे, अंधतेने जे अंधश्रद्धेने जे विचार धारण केलेले आहेत, ग्रहण केलेले आहेत, अशा विचारांहून अशी गुरुवरची अढळ श्रद्धा जी अनुभवातून आलेली आहे. 1950चं दर्शन, 16 ऑक्टोबर 1950चं दर्शन, त्या अनुभवावरून जी श्रद्धा आलेली आहे ती ह्या विचारांपेक्षा वेगळी असते. बहुधा केवळ बुद्धिग्रहित मतांना फारच थोडे आध्यात्मिक महत्त्व असते. जी बुद्धीवर आधारलेली मतं असतात त्यांना फारसं महत्त्व नसतं. त्यामुळे स्वतःमध्ये किंवा इतरांमध्ये शिष्य विश्वास ठेवतो की नाही, किंवा एखाद्या विशिष्ट क्षणी त्याचा असा विश्वास आहे किंवा नाही, या गोष्टींची सद्गुरूला मुळीच पर्वा नसते. कोण माझ्यावर विश्वास ठेवतो, कोण माझ्यावर नाही ठेवत आणि करतं, ह्याच्याशी त्या गुरुला काही घेणं देणं नसतं, काही पर्वा नसते. जिवंत श्रद्धेच्या द्वारा सहाय्य घेण्यास शिष्य समर्थ आहे असे जेव्हा गुरुला आढळून येते तेव्हाच तो अशी श्रद्धा स्वतःच्या कल्याणप्रद प्रभावाने शिष्याच्या मनात उत्पन्न करतो. जे मागाशी सांगितलं एक सिक्रेट, आत्ताच नाही सांगत, शेवटी सांगूया, ते हे सिक्रेट आहे. ही श्रद्धा कुठून येते? आपण काही नाही करत हो. नेहमी मी सांगते, अरे श्रद्धा आहे, इट इज गिफ्ट फ्रॉम हिम. कुणाच्या मनात जर श्रद्धा असेल, अढळ श्रद्धा असेल, तर ती निर्माण करणारा सुद्धा तो परमेश्वर आहे, तो गुरु आहे. ती सुद्धा तुमची स्वतःचीच नाही, तुमचं असं काहीच नाही आहे. आपलं असं असेल तर ते सगळे दोष, अहंकार, राग, द्वेष हे सगळं आपलं आहे. पण ही जी श्रद्धा आहे, हे जे प्रेम आहे, ते गुरुकडून आपल्याला मिळालेलं आहे. ती श्रद्धा कोण देतं? तोही गुरुच देतो. म्हणून इथे सांगितलेलं आहे की जेव्हा त्या गुरुला वाटतं की शिष्य समर्थ आहे, मी दिलेलं ही देणगी, मी दिलेली ही गिफ्ट, हे जे मी गिफ्ट देतोय, हे जी देणगी मी देतोय, ही प्रेशस, अत्यंत मौल्यवान देणगी घेण्यास तो शिष्य लायक आहे असं जेव्हा गुरुला समजतं, आढळून येतं, अशा शिष्यांनाच गुरु अत्यंत कल्याणप्रद भावना असते. त्या शिष्याचं कल्याण करण्याची भावना गुरुच्या मनात असते. कारण अशा श्रद्धेतून पुढे काय होतं? इतरांना प्रेरणा मिळते, त्याला पण प्रेरणा मिळते, आध्यात्मिक मार्गात पुढे जाण्याची स्फूर्ती मिळते आणि विधायक अधिक चांगली चांगली कार्य होतात. अशी ती श्रद्धा असते. मग जो शिष्य अशी श्रद्धा घेण्यास लायक आहे
अशालाच केवळ गुरु अशी श्रद्धा, त्याच्या कल्याण करण्याच्या भावनेने गुरु अशी श्रद्धा शिष्याच्या मनात उत्पन्न करतो. म्हणजे हे शेवटी काय आहे? इट इज अ गिफ्ट. हे दान आहे, देणगी आहे गुरुकडून शिष्यासाठी. म्हणून मेहरबाबांनी सांगितलं होतं की या अवतार कालात मी मानव जातीला, विश्वाला काय गिफ्ट दिली, तर या अवतार कालात ह्या विश्वासाठी दिलेली बाबांकडची या अवताराची द मोस्ट प्रेशियस गिफ्ट फॉर द ह्युमॅनिटी इन दिस अवतारहूड फ्रॉम मेहर बाबा इज कन्व्हिक्शन. ही जी श्रद्धा आहे, विश्वास आहे, कन्व्हिक्शन, ही गिफ्ट मेहर बाबांनी ह्या अवतार कालात विश्वाला दिलेली आहे. आणि म्हणून त्याचा परिपाक आपण बघतो की वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या पद्धतीने लोक भले मेहर बाबांचं नाव घेत नसतील, पण देवावर श्रद्धा, देवाचं करणं, भले पद्धत चुकीची असेल, हळूहळू तेही मार्गावर येतील. पण ही जी किती लोकांना, आज एवढे लोक इथे जमलेत कशासाठी? ही जी श्रद्धा आहे, बाबांवरचा विश्वास आहे, प्रेम आहे, हे कुणी दिलं? बाबांनी दिलं. आपण सगळे बाबांना मानतो, यात आपण खुशारकी करण्याची गरज नाही, कारण त्यांनी ती देणगी आपल्याला दिलेली आहे. अमूल्य देणगी आहे, अत्यंत अमूल्य देणगी आहे. या गिफ्ट, विश्वास, कन्व्हिक्शन, श्रद्धा ही जी आपल्याला दिलेली आहे ती त्या प्रभूने आपल्याला दिलेली देणगी आहे. म्हणजे इतकं सगळं आपण श्रद्धेबद्दल बघितलं. अढळ श्रद्धा, ठाम श्रद्धा, अंतःप्रज्ञेवर आधारलेले, विशुद्ध अंतःप्रज्ञेवर आधारलेली श्रद्धा, सजीव श्रद्धा, ही सगळी कुठून येते? शेवटी ज्याच्या मनात ती निर्माण करायची त्याच्याच मनात गुरु ती निर्माण करतो. म्हणजे ही एक प्रकारे गुरुनी शिष्याला दिलेली देणगी आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे शिष्याची परीक्षा. ज्याप्रमाणे मार्गदर्शनाच्या सामर्थ्याच्या बाबतीत शिष्य गुरुची परीक्षा करत असतो, त्याचप्रमाणे सद्गुरूही आपल्या बाजूने ध्येय निष्ठेच्या बाबतीत शिष्याची परीक्षा करत असतो. आधी आपण बघितलं की बरेच शिष्य आहेत, अरे असं झालं तर तसं, तसं झालं तर असं, शिष्य गुरुची परीक्षा घेतात, पारखून घेतात आणि मग गुरुला ते ॲक्सेप्ट करतात, स्वीकार करतात. त्याचप्रमाणे एकदा तो शिष्य आल्यानंतर त्याला पारखून घेणं, खुंटा हलवून बळकट करणं, हे गुरु तो सर्वज्ञ आहे, त्याला माहीत असतंच. तरीही हा शिष्य कसा टिकेल की नाही. सगळ्यांना बाबांनी मंडलीजन बनवलं नाही, सगळ्यांना त्यांनी आपल्याजवळ राहायला परवानगी दिली नाही, आणि त्यांच्याजवळ राहणं सोपं होतं नाही. असं कितीतरी आपण बघतो की गोष्टी बघितलेल्या आहेत की तो साधू आला, तिथे राहायचं होतं त्याला मेहरबाबांच्या आश्रमात, बाबांनी परवानगी दिली, तो 2 दिवसात कंटाळला, मग त्याने कसले तरी पैसे मागितले, गेला. दुसरा एक साधू, त्यांनी सांगितलं की मी सारखा माझा जॉब करणार, अमुक करणार, बाबांनी त्याला परवानगी दिली, राहायची परवानगी दिली, सगळ्या मंडळींना सांगून ठेवलं की ह्याला त्याचं करू द्या, आणि तो अगदी पहाटे 2ला 3ला उठायचा, थंड पाण्याने आंघोळ करायचा, सगळा आवाज जोराजोरात करायचा, आणि मग त्याचं ओम ओम जोराजोरात चालायचं. मंडळीचे लोक, तो आपला खायचा प्यायचा आणि फक्त हे साधना करायचा. मंडळीचे लोक या अगेन्स्ट काय करायचे? कष्टाची कामं करायचे, दिवसभर बाबांच्या आज्ञेचं पालन करायचे, बाबा देतील ती लेक्चर ऐकायचे जेव्हा देतील तेव्हा, किंवा जे काही कामं त्यांची आहे, स्वतः सगळं जेवण बनवणं, ते घमिले वाहणं, बिल्डिंग बनवणं, कपडे धुवून, सगळी कामं करून मग ती रात्री अगदी कमी झोप त्यांना मिळायची, ती झोप त्यांची मोडायची. आणि मग तसा तो म्हणायचा की ओम, तो इकडे भाऊ कल्चरीने सांगितलं मार बोम, त्याने ओम म्हटलं की हा भाऊ कल्चरी म्हणायचे मार बोम, सॉरी मी कदाचित नाव चुकीचं घेतलं असेल, बाबांच्या मंडळीपैकी कोणीतरी म्हणायचं, त्याने ओम म्हटलं की हे इकडनं म्हणायचे मार बोम. आणि मग तो साधू बाबांकडे तक्रार करत गेला की म्हणे तुमचे लोक बघा म्हणे मी ओम करतो तर ते मला पाड बोम असं करतात. आणि तो टिकला नाही, तो सद्गुरू साधू जो आहे तो थोड्या दिवसात तिकडनं बाबांच्या आश्रममध्ये त्याला जमलं नाही. तर गुरुसुद्धा आपल्या शिष्यामध्ये किती ध्येयनिष्ठता आहे त्याची परीक्षा वेगवेगळ्या प्रकाराने घेतात. कधी ते तुमचं संपत्ती काढून घेतील, कधी तुमचं मूळ काढून घेतील, कुणाची घरातली आवडती व्यक्ती जाईल, ह्या सगळ्या एक प्रकारच्या परीक्षा समजायला हरकत नसते. पण परीक्षाच असते असं नाही, पुष्कळ प्रसंगातून एक आध्यात्मिक पुश दिलेला असतो.
शिष्याच्या मनात स्वतःबद्दल श्रद्धा आहे की शंका आहे, या गोष्टींचे सद्गुरूला यत्किंचितही महत्त्व नसते. तुम्हाला शंका आहे का माझ्या मनात? तुम्हाला काही माझ्याबद्दल श्रद्धा आहे का? याच्याबद्दल त्यांनी काही, तो ही इज द हायेस्ट ऑफ द हाय. त्याला फरक पडणार आहे आपल्या श्रद्धा ठेवण्याने किंवा शंका घेणारी? बिलकुल नाही पडणार आहे. तो केवळ शिष्याचा आध्यात्मिक शोध आणि प्रयत्न प्रामाणिक व अंतःकरणपूर्वक आहे की नाही याची परीक्षा घेत असतो. तो फक्त त्यात तुमची श्रद्धा आहे की नाही याने त्याला फरक पडत नाही. त्याला फरक कशाने पडतो की तुम्ही ज्या गोष्टीचा शोध घेताय, अंतिम सत्याचा, ईश्वराचा शोध घेताय, तो खरंच अंतःकरणपूर्वक आहे का? खरंच तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करता की नाही हे फक्त तो गुरु जोखून बघतो त्या शिष्याला. जेव्हा स्वतःच्या ईश्वरत्वाची प्रमाण खून पूर्णपणे शरण आलेल्या शिष्याच्या आध्यात्मिक हिताच्या दृष्टीने आवश्यक आणि अपरिहार्य असते, तेव्हाच सद्गुरू त्याला अशी खात्रीची प्रमाण खूण देतो, तत्पूर्वी नाही. जेव्हा सद्गुरूला खात्री पटेल की या शिष्याची एवढी तयारी झालेली आहे आणि या शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने आध्यात्मिक एक पुश, कधी कधी त्यात पण प्रेरणा, स्फूर्ती देणं जरुरी असतं. जेव्हा ते अगदी अपरिहार्य आवश्यक असेल, टाळता न येणारं असेल, अपरिहार्य असेल, अगदी त्याच वेळेला फक्त सद्गुरू अशी त्याला प्रमाण खूण देतो, ग्लिम्स देतो, प्रमाण देतो की स्वतःच्या ईश्वरत्वाची लायक असण्याची, त्याचा गुरु होण्याची, तत्पूर्वी नाही. आणि ज्या शिष्याला अशी गरज नाही आहे पुष्टची, त्याची प्रगती तशाच पद्धतीने चालू राहते. इथे आपण प्रकरण 9 साधकाची लक्षणे 4 भागात होतं, हे आपलं इथे संपन्न झालंय. आणि आता कुणाला काही शंका असतील, विचारायचं असेल, प्रश्न असतील, काही शेअर करायचं असेल तर जरूर करा. नाहीतर मग मी गांगडे सरांना विनंती केलेली आहे की त्यांनी आता जे आपण श्रद्धाच्याबद्दल इतकी चर्चा केली, एवढे प्रकार बघितले, ह्याच्याबद्दल प्रत्येक प्रकाराबद्दल कितीतरी कथा आहेत बाबांच्या, मंडळींच्या, इतर जणांच्या. तर गांगडे सर, तुम्ही सांगणार का? जय बाबा. त्यांचे जे शिष्य कल्याण, म्हणजे किती कल्याणची अढळ श्रद्धा होती आणि त्याचं ऍब्सोल्यूट ओबिडियन्स होतं आपल्या गुरुवर. कारण दिवसा ढवळ्या जेव्हा गुरूंनी त्यांच्या म्हटलं की मला दिसत नाहीये, खूप अंधार पडलेला आहे, तर अक्षरशः ते हातात कंदील घेऊन आले. म्हणजे इतका अढळ विश्वास, अचल विश्वास की इन अ ब्रॉड डेलाइट, बाबांनी ते वाक्य शब्द वापरला की इन अ ब्रॉड डेलाइट त्यांनी असं केलं. म्हणजे अगदी दिवसा ढवळ्या एवढा प्रकाश, पण गुरु जेव्हा म्हणतो की मला दिसत नाहीये, अंधार पडला, तर तो अक्षरशः कंदील घेऊन येतो. म्हणजे ही अढळ श्रद्धा जी आहे ही अचल श्रद्धेचाच भाग आहे. आणि बाबांनी डिस्कोर्सेस मध्ये पण हे कोट केलेलं आहे, हा एक एक्झाम्पल. दुसरं तुम्ही जे हाजराजी बद्दल कोट, बरोबर, हाजराजीचे माझे खूप अगदी क्लोज असे संबंध होते. अकोल्याला नेहमी यायचे, तर माझ्याकडे राहायचे आणि त्यांचं पर्सनल ते माझ्याशी शेअर केलं त्यांनी बऱ्याच बाबतीत. तर त्यांचं जे मेमोयर्स ऑफ झेटॅटिक म्हणून त्यांनी स्वतः पुस्तक पण लिहिलंय. तर त्यांनी जेव्हा पहिल्यांदा जे पुण्याला गेले होते बाबांकडे, तर मागे जाऊन बसले आणि म्हणजे तुम्ही जो म्हणाले की बुद्धिनिष्ठ विश्वास कसा असतो माणसाचा, बेसिकली ते कम्युनिस्ट होते आणि तसे लेक्चरर इन इंग्लिश होते, पण मूळचे ते कम्युनिस्ट होते आणि बेंगाली गृहस्थ होते. ते अजिबात हे देव वगैरे काही हे मानत नव्हते. पण जेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना तिथे आणलं पुण्याला आणि जेव्हा बाबांच्या या सहवास कार्यक्रमात ते गेले आणि त्यात मागे जाऊन उभे राहिले, तर मनात म्हणाले की हे खरोखर जर मेहर बाबा पोहोचलेले असतील, देव असतील, तर मला माझ्या नावाने त्यांनी बोलावलं पाहिजे. आणि अक्षरशः खरोखरच धीरजनी अनाऊन्स केलं की अमिया कुमार हाजरा फ्रॉम जबलपूर जर आले असतील त्यांनी समोर यावं. ते त्यांना हे ऐकून त्यांना धक्काच बसला. बरं, येऊन बसले समोर, मध्ये बसले, नंतर अर्धा 1 तास बाबांचं हे सहवास कार्यक्रम सुरू होता आणि त्यांना युरिनलला जायचं होतं लघुशंकेला. तर त्यांची चूळबुळ झाली सुरू की मग ते असं म्हणाले की बाबांनी आता आपलं हे अर्धा तास मध्ये ब्रेक, 15-20 मिनिटांमध्ये ब्रेक द्यावा, कारण मला ही जाऊन व्हायसाठी म्हणजे युरिनलला जायचं आहे.
आणि अक्षरशः बाबांनी सांगितलं की तुम्ही आता थोडस आपण 10-15 मिनिटं मी तुम्हाला मोकळीक देतो, कोणाला इज आउट व्हायचं असेल, बाहेर जायचं असेल युरिनलला वगैरे, तुम्ही फ्रेश व्हायला जायचं, तुम्ही जाऊन येऊ शकता. म्हणजे अशा त्यांनी सांगितलं की मी अशा अनेक शंका अँड दॅट टू थ्रू आउट लाईफ मनामध्ये किंवा हे असे क्वेश्चन्स बाबांना त्यांच्या मनामध्ये आले आणि बाबा अँसर टू ईच अँड एव्हरी क्वेरी. प्रत्येक प्रश्नाला त्यांनी सांगितलं की मला शेवटपर्यंत बाबांनी उत्तर दिलं. म्हणजे अशी ती अमीर कुमार हाजरा जी व्यक्ती होती, त्यांच्या पर्सनल डिस्कशन मध्ये त्यांनी अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या लाईफ बद्दल सांगितल्या. नेमकं दाखवलेला आले की मला त्यांचा सहवासाचा कार्य हे मिळायचं, लाभ मिळायचा तीच थांबत असल्यामुळे. आणि एक जे आपण सांगितलं की सजीव श्रद्धा जी आहे किंवा जिवंत श्रद्धा ज्याला आपण प्रेरणादायी श्रद्धा म्हणतो, खरोखर ही एक गोष्ट आठवते की 1965 मध्ये 27 फेब्रुवारी जी कैकोबाची मुलगी नेहरू नावाची किंवा मेहरा नावाची होती, ती वयाच्या 44व्या वर्षी ती जळून मारली. आणि इनफॅक्ट कैकोबाची पूर्ण जी फॅमिली आहे ती बाबाला समर्पित फॅमिली होती. कैकोबा स्वतः मेहराजादला बाबांच्या इथे काम करत होते आणि त्यांची ते 2 मुली गोलू आणि जालू आणि मिसेस चेरबाई ह्या सगळ्या मेहराबादला होत्या. असं असताना मेहराबादला ही 44 वर्षाची त्यांची लहानी मुलगी मेहरू नावाची ही स्टोवर जळून स्टोचा भडका उडाला आणि ती वारली. आणि अशाही परिस्थितीमध्ये कैकोबाची जी ड्युटी होती की बाबांसोबत मेहराजादला, तर कैकोबांनी अजिबात तिथे हल्ले नाही, पूर्ण फुल वेळ आपली ड्युटी दिली आणि तिचं जे फ्युनरल होतं ते मेहराबादला झालं. पण कैकोबांनी अटेंड केलं नाही, कैकोबांनी बाबांना विचारलं सुद्धा नाही की मी जाऊ का. म्हणजे एवढी बाबांच्या विषयी सजीव श्रद्धा, जिवंत श्रद्धा, मग प्रेरणादायी श्रद्धा, कारण पूर्ण फेत होता की बाबा हे जे केलं ते बाबांनी एकदम चांगल्यासाठीच. आणि जेव्हा तिची डेथ झाली तर तेव्हा तिच्या आईने सांगितलं, जेव्हा जेरबाई मनसारी बाबांकडे, म्हणजे मनसारीला सांगितलं बाबांनी तिला घेऊन या म्हणून, तर नंतर 2 दिवसांनी मनसारींनी जेरबाईला, जालू आणि गोलूला तिथे मेहराजादला बाबांकडे, कारण बाबांनी गुलमाईच्या डेथ पासून बाबा मेहराबादला कधीच आले नव्हते. बाबा तिथेच वास्तव्य, मेहराजादलाच वास्तव्य करायचे रात्रीचे, पण म्हणजे तिथेच मुक्काम करायचा बाबा. तर ह्या मेहराजादला ह्या दोघींना बोलावलं आणि तिच्या आईला, आणि बाबा म्हणाले की खरोखर तुझं जे करेज बघून. त्यावेळी बाबांना तिने सांगितलं जेरबाईंनी की डेथच्या वेळी तुम्ही फिजिकल फॉर्म मध्ये तिच्याजवळ होतात, मेहरूजवळ, असं मेहरूनी स्वतः सांगितलं ती मरताना की बाबा स्वतः इथे माझ्या बेडच्या जवळ आले होते. तर त्यामुळे एवढी मोठी गोष्ट असेल तर आम्हाला कशाची काळजी करायची. जेव्हा ती बाबांजवळ गेलेली आणि बाबांनी म्हटलं की शी हॅज कम टू मी, असं बाबा म्हणाले होते, पण तेवढा विश्वास की बाबाजवळ ती गेली, मग कशात दुःख मानायचं. तर हा जो भाग आहे की म्हणजे एका भक्ताचा किंवा बाबा प्रेमीचा जो एवढा जिवंत विश्वास आपल्या गुरुवर आणि अवतारावर आहे, ही खरोखर प्रेरणादायी श्रद्धेचंच उदाहरण वाटतं. अशा अनायसे तुम्ही सांगत असताना मला 1-2 घटना आठवल्या म्हणून तुमच्याशी शेअर केलं. खूप सुंदर तुम्ही सांगितलेलं आणि छान एक्सप्लेन केलं. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू गांगडे सर. जय बाबा. अगदी बरोबर आहे की असं वाटणं स्वाभाविक आहे अशा प्रसंगात की अरे मी ज्या गुरुवर एवढी अढळ श्रद्धा ठेवून तिथे काम करतो, माझे पूर्ण कुटुंब समर्पित आहे आणि तिथेच माझ्या मुलीवर असं का. पण ही जी, म्हणून म्हटलं, ही जी श्रद्धा आहे ती तो गुरु देतो आणि तेव्हा ती अचल एवढी सजीव श्रद्धा होते, अढळ होते. आणि तेव्हा ही पूर्ण फॅमिली समर्पित तिथे आहे, हे भाग्य त्यांचं केवढं. आणि म्हणून तो जा द सिलेक्टेड वन. फार छान सांगितलं. अजून कुणाला काही शेअर करायचं तर जरूर करा, कारण हा विषय असा आहे की प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळचा आहे. पाहिजे तर आज नवीन प्रकरण नको सुरू करू, या पुढच्या वेळी करू. तो एक खूप सुंदर प्रकरण आहे आणि फार महत्त्वाचं आपल्या दृष्टीने, कारण या युगातल्या अवताराचं आपल्याला दर्शन मिळालं, त्याच्या संपर्कात आपण सगळे आहोत. त्याचं हे जे सानिध्य आहे, हे जे आहे, ही त्याची आपल्यावर कृपा आहे, एक प्रकारची ही पण गिफ्ट आहे.
आणि त्या अवताराबद्दलचं प्रकरण पाहिजे तर आपण पुढच्या वेळेला सुरू करू. पण ही जी श्रद्धा हा सगळ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्याबद्दल जर कुणाला जुन्नेवार भाऊंनी सांगितलं आहे, खूप छान सांगितलं आहे गांगडे भाऊंनी. थँक्यू जुन्नेवार भाऊ. तुम्हाला काही सांगायचं आहे किंवा इतर कुणाला काही विचारायचं असेल, काही मनात शंका असेल, काही असेल तर प्लीज सांगा, चालेल. आपण त्याच्यासाठी 10-15 मिनटं ठेवूया. कठाळे काका आहेत. कठाळे काका जय बाबा. आणि इतरांनाही खरंच वाटत असेल ना, काही शंका असेल की श्रद्धा अशी डळमळीत का होते, किंवा पुष्कळ लोक असे दिसतात की अरे मला इतकं प्रेम का नाही वाटत, माझी अशी श्रद्धा का नाही आहे, किंवा मला असं का अमुक होतं, असं बरंच मनात प्रश्न असतात. जय बाबा. हां, कुणीतरी माईक ओपन केला होता. जय बाबा. मीनाताई, तुम्हाला विचारायचं आहे का काही? माझा शक्यतो प्रयत्न असतो की वेळ कुणाचाही 1 मिनिटसुद्धा इकडे जाऊ नये, पूर्ण सत्कारणी वेळ लागावा. कारण बाबाही मीटिंगला असतात आणि त्यांनाही आवडणार नाही, म्हणून आपण शक्यतो वेळ घालवत नाही. पण आता कुणाला काही शेअर करायचं असेल, कुणाचे काही अनुभव असतील किंवा काही विचारायचं असेल तर प्लीज फील फ्री. केतकी काय बोलणार? जय बाबा. केतकी. हां हां कोणते 2 शब्द? श्रद्धा आणि विश्वास. हां विश्वास आणि श्रद्धा हां यावर थोडंसं बोलण्यात आलं की म्हणजे बाबांवरची श्रद्धा आणि विश्वास. तर विश्वास कसा, श्रद्धा कशी विश्वासाच्याही पलीकडली आहे. हां. विश्वासामध्ये थोडासा अगदी. संदेह असू शकतो याच्यावर सांगण्यात आलं. आणि मग त्याच्यावरून मग ते मला असं वाटतं बाबांच्याच पुस्तकातली, की मला नेमकं माहिती नाही त्यांनी काय कशातनं सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की एक ती डोंबाऱ्याची गोष्ट सांगितली हां की तो तारेवरची कसरत करत असतो, तर पहिले तो आपल्या मुलाला घेऊन जातो. तर हां सगळ्यांचा विश्वास त्याच्यावर बसतो आणि सगळेजण खूप कौतुक करतात त्याचं. हां आणि म्हणतात की परत तुम्ही हाच प्रयोग करून दाखवा आम्हाला. तर तो म्हणतो की हो, मी करायला तयार आहे, फक्त माझी एकच अट आहे की यावेळी ते मूल माझं नसेल, तुमच्यापैकी कुणाचं तरी असेल. कोणीतरी समोर येईल आणि ते मूल मला देईल आणि मग मी करून दाखवतो. तर कोणीही समोर आलं नाही. मग या प्रसंगातनं हे लक्षात येतं की विश्वास होता त्याच्यावर, करमणूक केली त्यांनी, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, सगळं हे, पण श्रद्धा नव्हती. श्रद्धा कशी आपण ब्लाइंडली, म्हणजे पूर्णतः विश्वास त्याच्यावरच अवलंबून, त्याच्यामध्ये का, किंतु, परंतु हे कधीही नसतं. काही मनात प्रश्नही नाहीयेत की असं का केलं बाबांनी, माझ्याच बाबतीत का केलं वगैरे. हा आपल्या, मला नाही वाटत की कोणी बाबा प्रेमींच्या मनात असे विचार पण येतात किंवा हे असं. बस मला तेवढंच सांगायचं होतं. जय बाबा. तुम्हा सगळ्या पुढे. जय बाबा. थँक्यू. जय बाबा. जय बाबा. कठाळे काका. कधी नाही. जय बाबा. जय बाबा. विश्वास हा मुळात असतो आणि श्रद्धा ही कालांतराने निर्माण होते. वा. विश्वास हा मुळातच असतो. काका होते, मला असं वाटतं त्या दिवशी काका पण होते. श्रद्धा ही कालांतराने निर्माण होते. विश्वास हा मुळातच असतो. तसा आईवर आई आहे आता विश्वास असते. आणि श्रद्धा दुसऱ्या माणसावर तुम्ही चांगल्या आहे वाईट आहे ती कालांतराने निर्माण होते. हा तेवढा फरक आहे विश्वास आणि श्रद्धेचा. जय बाबा. परफेक्ट. थँक्यू. हो हो, आला. थँक्यू देशपांडे भाऊ. हा, आवाज आला. जय बाबा. मी बोललो हे म्हणजे लक्षात आलं ना, लक्षात की बोललो हे लक्षात आलं का? हो हो. आणि या प्रकरणाच्या सुरुवातीला बाबांनी हेच उदाहरण दिलं आहे की लहान मुलाचा जसा आपल्या आईवर विश्वास असतो, आपल्या आईवर नाही, जवळच्या माणसांवर जी असते ती श्रद्धा एक असते की हे आहेत. आणि त्या विश्वासाला, त्याच्या श्रद्धेला जर खूप काही वाईट होऊन
दगाफटका होऊन जर त्याच्या विश्वासाला तडा बसला नाही तर आयुष्यात त्याला असं दुसऱ्यांवर विश्वास टाकायची म्हणजे श्रद्धा टाकायची एक सवय लागते. इथं बाबांनी वेगळ्या पद्धतीने त्याला ते केलेलं आहे. आणि पुढे हळूहळू बाबांनी विश्वास बुद्धीच्या आधारावर आधारलेली मतं म्हणजे वेगळी गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो, आणि श्रद्धा वेगळी गोष्ट आहे. हे बाबांनी आपण आत्ताच वाचलं, त्याच्यामध्ये त्या दोन्हीमधला फरक केला आहे. किंवा ही जी मतांतरे आहेत, विश्वास आहे हे वेगळं, आणि श्रद्धा ही जी आहे ती अंतःकरणातून आलेली श्रद्धा आहे, ठाम विश्वास. थँक्यू. जय बाबा. अजून कुणाला काही बोलायचं आहे? कठाळे काका. अच्छा, कठाळे काका आहेत, पण मला वाटतं त्यांचा मग माईक बंद आहे किंवा अंतराच्या फोनवरून मला वाटतं. हां. आणि हाजराची पण तुमच्याकडे बऱ्याचदा यायचे, तर त्यांची काही गोष्ट आठवत असेल किंवा भाऊंची काही एखादी गोष्ट पटकन आठवत असेल तर सांगू शकता तुम्ही. हाजराजी जे आपल्याकडे यायचे तर म्हणजे भाऊंच्या इतके म्हणजे घनिष्ठ होते हाजराजींबरोबर. तर आपल्या कार्यक्रमाच्या संबंधात नेहमी म्हणजे दरवर्षी जवळ आपण बोलत होतो, येत होते आरामात. तर एक त्यांचा म्हणजे असं चर्चेत मधला विषय कुठे लिहिलेला छापलेला काही नाही आहे. तर एक आपली सामान्य लोकांची अशी काय म्हणतात बाईक सवय की जो माणूस नाही त्याच्याबद्दल चर्चा करायची. आपण कोणी पण असो, माणूस असो, भावप्रेमी असो, संसारी असो. एक दिवशी असंच काहीतरी झालं, चर्चा झाली, 2-4 मिनिटं झाली. तर ते म्हणाले, अरे यार बस अब डस्टबिन रिसर्च बंद करो, अपने अपने हाथ धो. डस्टबिन रिसर्च पूरी हो गई. तो हे त्यांचं म्हटलेलं मला इतकं लक्षात राहतं की आपण हे आपलं मानवी कमजोरी आहे की आपण त्या भागात जातो जो नाही आहे त्याच्याबद्दल आपण काय मायनस पॉइंट पण डिस्कस करतो सगळ्यात. एक तर हे त्यांचं म्हणणं नेहमी आठवतं मला. दुसरं एकदा चर्चेमध्ये ते म्हणाले की हम लोग एक आध्यात्मिक विलासिता में जी रहे हैं कि बाबा का साथ मिल गया, हमारी काबिलियत है कि नहीं है हम जानते नहीं है, और हमारी आध्यात्मिक विलासिता है और इसके कारण कभी कभी किसी से दुर्व्यवहार भी कर जाते हैं, तो वो फिर बाबा को संभालना पड़ता है. तो ये अपनी बहुत बड़ी जिम्मेदारी है कि अपन इसमें संभल के चलें. हे त्यांचं म्हणणं होतं. आणि मग अनेक खूपच बाबा ने जो आसान बातें बताई वो तो हम मानते नहीं है. जैसे समय हे त्यांचे शब्द म्हणजे काय थॉट त्यांचा शब्द आगे उलट होऊ शकतात. पहले अपन समय पे आओ, एक साधारण बात बताइए बाबा ने, वो अपन मानते नहीं है. मौन और प्रगटीकरण और ईश्वर मिलन और इसको बताने का समझने का दावा करते हैं और उसको हम समझाने के भी घमंड करते हैं. असं म्हणजे त्यांचे इतके म्हणजे इतके क्लिअर थॉट होते त्यांचे. आणि एक तर 2 मिनिटं आहे, वेळ आहे, 5 मिनिट वेळ आहे. आपलं बाबा प्रेमी आहे. तर ते त्यांचे इतके घनिष्ठ होते की जबलपूरला राहून ते आपलं घर सोडून तो अरुण राज त्यांच्याकडे जायचा नेहमी. तर म्हणजे हाजराजांची काय क्वालिटी होती. तर तो जायचा, तो उशीर झाला, तसं झालं. तो काही त्याने म्हटलं कहा रुक गए थे क्या तुम, कैसे सगळे दूर यांचं घर इकडे, तो तिकडे, चौराहा राहून स्मोकिंग चालू है. अरे म्हणाले क्यों, थोड़ी देर पहले तुम मफलर, ठंड के दिन थे तो मफलर बांध के तुम क्या स्वामी विवेकानंद समझ रहे थे अपने आप को. तर मैं तो शर्म से रोना आ गया मेरे को कि मैं बिल्कुल यही सोच रहा था वहाँ. मफलर म्हणजे हे त्यांचे नॉर्मल ह्युमन ते नव्हतं. बरं, एक तर त्याने विचित्र म्हणजे अविश्वसनीय पण सत्य, कारण की त्याचा आय विटनेस है. म्हणाले की देखो तुम अपनी बात अगर पेड़ से कहोगे तो पेड़ भी मानेगा. म्हणाले तुम बोलो इससे. तू आणि इर्शाद आणि अरुण आणि हाजराजी तिघे जण एका खिडकीत होते.
तर म्हणजे दाराच्या बाहेर तिथं झाड होतं खिडकीच्या बाहेर. तर हजराजी म्हणाले तुम बात करो इससे, बात तुम्हारी बात सुनेगा पेड़. म्हणाले दादा आप मजाक करते हो, ये सब मेरी काय को सुनेगा. आता डिस्कशन होता होता त्यांनी म्हटलं की देखो मेरे मैं करके बताता हूँ. म्हणजे त्याला आपण याला चमत्कार नहीं समझाया. म्हणाले देखो पेड़ भी अपनी बात सुनता है. तो उन्होंने कहा कि देखो मैं रोज मैं त्यांनी हजराजी ने करून दाखवलं. मैं तुमचं रोज देखता हूँ, तुम मेरे इतना ध्यान रखते हो. अगर तुम मेरा ध्यान रखते हो तो मुझे टच करके बताओ. तर ते कव्वाचं झाड असतं ना पांढरं, त्याचं पत्तीमधून दूध निघतं. पण आता सगळीकडे लोकल लँग्वेज काही पण असू शकतं त्याचं. तर ते झाड असतं व्याराने व्याकल्याने अजून तिरछे झाली, म्हणजे काय म्हणतो ब्रांच, त्यांच्या खिडकीला अशी टच केली. आणि ते म्हणजे त्या लोकांना अरुण वगैरे, अरुण राजे वगैरे लोक, तर इतकं म्हणजे आश्चर्य झालं त्या लोकांना की पेड़ भी मेरी बात सुनता. बोले ये प्रेम की बात है. प्रेम होगा अगर पेड़ से तुम्हारा, तो पेड़ भी तुम्हारी बात सुनेगा. त्याचे संस्मरण आहे त्यांच्या हाजरांचं. आणि आपलं डॉक्टर रोहिताश त्यांचं तर खूपच म्हणजे त्याचं ट्रीटमेंट आणि याच्यासाठी नाईट ड्युटी घ्यायचं स्पेशल. त्या हॉस्पिटलमध्ये रोहिताशी ड्युटी होती. हे भरती झाले की रात्रभर त्यांच्याजवळ बसून चर्चा करत राहायचं हाजराजांची. हो, ओके. चला जय बाबा, हे त्यांच्या मेमोरीज आठवल्या. जय बाबा. थँक्यू कुमार भैया. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. और किसी को कुछ कहना है? 2 मिनिट हमारे पास है. आणि सगळं म्हणजे आठवलं मला माझ्या बाबतीत ते घडलं ते. तर त्यावेळेसचा एक प्रसंग सांगून, म्हणजे माझ्याबद्दल तर नाही बोलत मी आता, पण सगळे लोक बोलत होते ना, सगळे बाबांनाच दोष देत होते. आणि माझा मुलगा खूप लहान होता, अजिंक्य फक्त 7 वर्षाचा होता. तर त्यावेळेला तो खूप म्हणजे बोलायचा बाबांच्या बद्दल की बाबांनी असं का केलं माझ्या पप्पांच्या बाबतीत. तर तुझ्या पण लहान होती खरं, म्हणजे तुझ्या असेल फर्स्ट इयरला होती ना, तुझ्या MBBS फर्स्ट इयरला. तर ती तेवढ्या परिस्थितीत म्हणजे याची सतत सांगत राहायचे ना मला बाबांच्या बद्दल. तर ती तेवढ्या ते अजिंक्यला म्हणाली की अजिंक्य बाबांना नको दोष देऊ रे, बाबांनी काही नाही केलं बेटा, काहीतरी कारण असेल. पप्पा सांगायचे ना आपल्याला सद्गुरूंची इच्छा असते. अजिंक्य ते समजण्याच्या पलीकडे होता, त्याचं वय खूप लहान होतं. आज समजलं त्याला या गोष्टी, पण त्यावेळेस सांगते मी तिची श्रद्धा किती होती. म्हणजे ते सर्व आठवलं की अजूनही म्हणजे खूप वाटतं मला की खरंच म्हणजे यांनी जे संस्कार दिले होते मुलांना, तर ते अजूनही तसेच आहेत. त्याच्यामुळेच आम्ही सर्व म्हणजे पुढे जाऊ शकतो. जय बाबा. सगळ्यांना तेच वाटत होतं की बाबांचा, समजा बाबा प्रेमी आहोत, बाबांच्या प्रोग्रामला गेलो, मग बाबांनी कसं काय ऍक्सिडेंट होऊ दिला. तेव्हा ते समजण्याचं वय नव्हतं. पण माहित नाही, त्यावेळेला मला हेच वाटत होतं की बाबांची इच्छा असेल, जे व्हायचं असेल ते बाबांच्या इच्छेने होते आणि झालं असेल पूर्ण यांचं काम. म्हणजे त्या प्रसंगात तरी मी खूप स्टेबल होती. नंतर भलेही मी खूप रडली, पण त्यावेळेला तरी बाबांनी मला खूप सांभाळून घेतलं. हे पण म्हणजे बाबांच्यावर आपली जी श्रद्धा आहे त्याचाच परिणाम आहे. नक्कीच नक्कीच. थँक्यू ताई, थँक्यू. बरोबर आहे, ही श्रद्धा सजीव सर. जय बाबा. अशोक आंबुलकर, प्रार्थना. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. 2 मिनिटं आहे का? जय बाबा. हॅलो हॅलो. जय बाबा. प्रेयर सुरू करा, ऐकायला. जय बाबा. अवतार मेहेर बाबा की जय. हे देवादी देवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादि व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांग कुणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कुणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशीलही. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस व सर्व ठिकाणांच्या
तसेच सर्वांच्या पलीकडेही आहेस. व आकाशमंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस आणि सर्व भूमिकांवर तसेच सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनाचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व मनाचा व हृदयांचा ज्ञाता आहे. तू सर्व शक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस. सर्वदेव अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यजदान, औरुमर्द व प्रियतम परमेश्वर आहेस. तुझे नाव एजत अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे दयासागर प्रभुराज, आमच्यातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल, करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसे द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्यांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. आणि विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल आणि कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापाबद्दल आम्हाला तू क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला तू क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्याकरता आम्हा सर्वांना सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. मेहर बाबा श्री गुरुराया, तव चरणा वंदुनी पावना, तव चरणा वंदुनी. प्रीतीची फुलवाट लावणी ओवाळू आरती. अहम भाव कर्पूर जाळुनी अर्पी मन पुष्पा राजसा, अर्पी मन पुष्पा. ओवाळू प्रीतीने माझ्या श्री सद्गुराणा. प्रेम सागरा ज्ञानदीप तव दिव्य शांत पसरवी, अंतरी तेज शांत पसरवी. तू स्नेहे उसळल्या पंचही प्राणांच्या ज्योती. प्रशांत सुंदर मूर्ती तुझी मज आनंदे डोलवी, प्रियतमा आनंदे डोलवी. पुण्य दर्शने तुझा
विठ्ठला तुझसी विनंती सद्गुरु तुझसी विनंती मम ज्ञाना दूर करोमि स्वस्वरूपी मेहेर बाबा श्री गुरुराया तव चरणावंतुनी पावना तव चरणावंतुनी प्रीतीची फुलवात लावणी ओवाळू आरती. ओम श्री अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा जय.